ओके. सो आपण पहिल्या 4 पार्ट्स पर्यंत डेटाबेसेस बघितले. वन टू मेनी रिलेशनशिप आपण 3 पर्यंत बघितली. रेस्ट एपीआय मध्ये आपण आपण एपीआय लिहिला आणि ॲज अ एक्झरसाइज आपण वन टू मेनी रिलेशनशिप एपीआय मध्ये लिहायला सुरुवात केली. मग आपण डेटाबेस एसक्यूएलाइट वापरत होतो, तर आपण इथे पोस्टग्रे एसक्यूएल वर स्विच केलं. ते सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचंय, कुठून करायचंय वगैरे त्या सगळ्या लिंक्स टाकल्या आहेत. आणि होमवर्क इज फेअरली सिम्पल. इट्स वन टेबल. आता अजून ही बदलली नाहीये. आणि याच्या पुढे आपला चॅप्टर चालू होतो जावास्क्रिप्टचा. तर जावास्क्रिप्टचा सुद्धा आय वुड से की राईट नाव विल नॉट वर्क ऑन जावास्क्रिप्ट लगेच एकदमच. पण आपल्याला हे सुद्धा पार्ट करायचे आहेत बिफोर लेट्स से ऑर व्हाईल डुईंग अवर कॅपस्टोन प्रोजेक्ट, कारण जावास्क्रिप्ट विल ले द फाउंडेशन फॉर रिॲक्ट. आणि वी हॅव टू अंडरस्टँड हाऊ हाऊ इंटरनेट काइंड ऑफ इव्हॉल्ड ॲज वेल. सगळे जे फ्रेमवर्क्स आहेत, रिॲक्ट म्हणा किंवा नेक्स्ट जेएस म्हणा, ऑल ऑफ देम हॅव कम फ्रॉम जावास्क्रिप्ट. आणि इथे जावास्क्रिप्टचं सिम्पल कोड बघून आपल्याला लक्षात येईल की कसं इट इट वर्क्स. सो लेट्स से इफ आय गो टू दिस रीडमी फाईल पार्ट 1 ची, इथे आपल्याला दिसतंय की एलिमेंट बाय आय डी आणि आपल्याला HTML मध्ये आय डी मिळतो. आपण तिकडे फॉर्म टाईपमध्ये आय डी टाकतो, तर जो आय डी असतो तिथून आपल्याला हे तो एलिमेंट ॲक्सेस करता येतो. सो बेसिकली जावास्क्रिप्ट हेल्प्स अस टू ऑब्जेक्टिफाय HTML elements. HTML elements by default are not interactable, but JavaScript makes them interactable by converting them into object, ज्याला आपण डॉम म्हणतो की डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर HTML डॉक्युमेंटला तो ऑब्जेक्ट्समध्ये कन्वर्ट करतो. तो जर आपलं एखादं डिवचं आय डी असेल मेन हेडर, किंवा CSS मध्ये जिथे तिथे आपण पी टाकलाय किंवा .btn दिलंय, तर त्या सगळ्यांना तो एका ऑब्जेक्टमध्ये बनवेल. आणि मग त्याला आपण इफेक्ट्स देऊ शकतो, त्याला आपण त्याला मॅनिप्युलेट करू शकतो की याच्या क्लिकवर काय व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. So through these parts we'll understand these things. Most of them are fairly interactive. क्लिक करून बघायचंय, कोड समजून घ्यायचा आहे. Core focus of JavaScript lessons in our internship right now is not to write code from scratch, but more about copy pasting code and changing it. So you should know what is add event listener, for example. You should know what is query selector, but you don't have to memorize the word query selector. किंवा एस कॅपिटल आहे, छोटा आहे, ते बघून बघून ऑटोमॅटिकली ते मेमरीमध्ये बसतील. जावास्क्रिप्ट इज व्हेरी इट्स व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द सिम्बल्स आणि अबाउट द सिंटॅक्स. त्यामुळे वी जस्ट हॅव टू इग्नोर दॅट सिंटॅक्स पार्ट. तो ऑटोमॅटिकली ऑटो कम्प्लिशनमध्ये होत जाईल किंवा कॉपी पेस्ट करताना होत जाईल. So the focus is to conceptually understand how it is working. And if I want to make some changes, what changes I need to make, that is what we have to learn in these parts. So those who have completed, they can continue. आणि याच्यावरचा व्हिडिओ किंवा याचा लाईव्ह सेशन मधला रिव्ह्यू जो आहे तो आपण नंतर घेणार, आज नाही घेणार आपण. आज ओके. सो दॅट वॉज दॅट. जावास्क्रिप्टचे आपल्याकडे 2 चॅप्टर्स आहेत, मॉड्यूल्स आहेत. पहिला सिंपल आहे, दुसरा थोडासा अजून मोठा आहे. तर राईट नाव वी विल स्टार्ट थिंकिंग अँड प्लॅनिंग अबाउट अवर कॅपस्टोन प्रोजेक्ट. आणि जेवढ्या गोष्टी आपल्याला आता कळायला नाही आहेत किंवा ज्या आपण मिस आउट केल्यात, त्या सगळ्या आपल्या कॅपस्टोन मधून क्लिअर होत जातील एक एक करून. तर प्रोजेक्ट आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये काही आयडियाज मी ऍड केलेल्या आहेत आणि वी हॅव टू ऍड अ फ्यू मोर. तर विल जस्ट ओपन द सेशन फॉर एव्हरीवन की तुमचे थॉट्स तुम्ही सांगू शकता. लेट्स कीप इट interactive right now for the sake of next maybe 1 hour or something. ठीक आहे. सो आपल्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कसं काय काय स्ट्रक्चर राहणार आहे. आपलं लॉग इन राहील, रजिस्टर राहील. ठीक आहे. मग हे फर्स्ट फेजमध्ये. सो लेट मी राईट इट ॲज फेज 1. ओके. ॲक्च्युली लेट मी डू इट इन लेट्स डू इट इन एक्सेल. So it's more easy to understand. So let's go to spreadsheets and create new spreadsheet. And capstone project planning. Okay.
So phase one, so let's call it common behavior. Okay. All right. So what is the common behavior? Phase one ठेवतो आता मी. So let's say login, register, forget password, reset password with email. म्हणजे ईमेल मध्ये ती लिंक वगैरे येईल, मॅजिक लिंक with email for magic link or reset password link. हा झाला एक पार्ट. याला आपण म्हणू ऑथरायझेशन. सो मॉड्यूल म्हणू आपण ऑथरायझेशन. फेज वन वाला आपण स्प्लिट नंतर करू. सो वी वॉन्ट टू हॅव दिस एनिवे फॉर ऑल. आणि याच्याच मध्ये लॉग आउट पण येईल. सो लेट्स हॅव लॉग आउट ॲज वेल. देन कोर फंक्शनॅलिटी. ऑलराईट, कोर फंक्शनॅलिटी एक सेकंड बिहेवियर झालं. कोर फंक्शनॅलिटी मध्येच डेटाबेस येईल. सो याला हायफन देऊ त्याच्याच पुढे. सो APIs and database structure schema. त्यानंतर द कोर फंक्शनॅलिटी प्रमाणे मॉड्यूल्स आपले बदलतील. सो आय थिंक कॉमन बिहेवियर फक्त हेच राहील. मे बी आपण एक अजून करू शकतो की ऑप्शनल म्हणू त्याला. जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण ते करू. सो ऑप्शनल आपण म्हणू ॲडमिन मॉड्यूल. सो इथे आपण म्हणू की ॲडमिन शुड बी एबल टू ट्रॅक different let's say data points like number of users, number of products, किंवा let's say CRUD for key tables. हे झालं ॲडमिन बिहेवियर. मे बी ॲडमिन कॉमन राहू शकतं आणि कोर फंक्शनॅलिटीमध्ये API डेटाबेस एक होऊ शकतो. आणि या आय थिंक या तीनच गोष्टी होतात. सो लेट्स जस्ट हॅव इट लाईक दिस. ओके, याच्यावर आपण परत येऊ नंतर. आणि आपलं सध्याचं टेक स्टॅक काय असेल? तो HTML, जावास्क्रिप्ट, फ्रंट एंड, बॅक एंड पायथन. मग पायथन म्हणे फ्लास्क थ्रू API, नॉट टेम्पलेट्स, नॉट रेंडर टेम्पलेट्स. ओके. आणि API टेस्टिंग ॲज युजल लेट्स हॅव पोस्टमन. मग डेटाबेस पोस्टग्रे. ठीक आहे. आणि AI API लागला, जसा लागेल तसा, तर ॲज निडेड. एक्झाम्पलमध्ये ChatGPT API येऊ शकतो, कोणाचा मे बी जेमिनी येऊ शकतो, आणि काहींचा हगिंग फेसवरून घ्यावा लागेल. हगिंग फेस मॉडेल्स. ठीक आहे. आय थिंक दिस इज फाईन. ओके. सो नाव लेट्स स्प्लिट दिस इंटू. सो लेट्स से आपल्याकडे एवढा डेटा आहे आत्तासाठी. दिस इज कॉमन फॉर एव्हरी वन. नाव लेट्स डिलीट दिस रो अँड लेट्स ट्राय टू हॅव इन्सर्ट रोचा शॉर्टकट बघावा लागेल मला. जस्ट वन. इन्सर्ट रो शॉर्टकट Google Slides. Alt I and then R. Okay. So Alt I R. Okay.
ठीक आहे. सो आता याला आपण फेजमध्ये स्प्लिट करू, सो दॅट फेज 1 सगळ्यांना मिनिमम ठेवावं लागेल आणि फेज 2 मे बी आपण ॲडव्हान्समध्ये ठेवू. सो फेज 1 मध्ये मी म्हणेल की लॉग इन आणि रजिस्टर एवढे 2च पाहिजे. ऑर्डर जर घेतली तर आधी रजिस्टर घेऊ, मग लॉग इन आणि लॉग आउट हे 3 की राहतील ऑथमधले. कोअरमध्ये आता MVP प्रमाणे राहील की तुमचं कसं प्रॉडक्ट आहे किंवा काय बनवतोय त्याच्याप्रमाणे राहील. बट लेट जस्ट हॅव की 1 or 2 maybe let's have 2 to 3 core tables and related CRUD with UI and APIs. I think फेज 1 मध्ये एवढंच ठेवणार आपण. फेज 2 मध्ये ऑथ मध्ये आपण ऍड करणार उरलेल्या गोष्टी. सो फॉरगेट /reset पासवर्ड आणि कोअर मध्ये so this is sort of, let's call it as a MVP, which is minimal viable product. So let's call this MVP, which is इथेच म्हणू आपण phase 1 MVP equal to minimum viable product, and phase 2 is slightly more detailed / polished, 1-2 extra features and admin, CRUD and analytics for admin. ओके. मग आता इथे जर CRUD असेल, सो कोअरमध्ये आहे, आय थिंक कोअरमध्ये व्हॉट वी कॅन डू इज की CRUD फ्रॉम डेटाबेस इनिशियली घेऊ आपण. ओके, कारण युजली सगळ्या सिस्टम्समध्ये CRUD जो असतो तो ॲडमिन ठेवतो प्रिफरेबली. सो लेट्स से यू हॅव Amazon.com, तर ठीक आहे, प्रॉडक्ट लिस्टिंग आता तिथे मल्टिपल युजर्स आहेत, आपण तसे स्प्लिट नाही करत. तिकडे सेलर्स आहेत, सो सेलर्स आर काइंड ऑफ ॲडमिन, दे कॅन ॲड द प्रॉडक्ट बट वी कॅनॉट ॲड द प्रॉडक्ट. त्यामुळे आपण सुरुवातीला ठेवताना CRUD डेटाबेस म्हणून ठेवणार आणि UI मध्ये आधी कन्झ्युम करणार आपण. ठीक आहे. सो आय थिंक दिस इज फाईन. दिस इज कॉमन, लेट्स से क्लॅरिटी फॉर एव्हरीवन की दिस इज सॉर्ट ऑफ व्हॉट वी आर थिंकिंग अबाउट. And at this point of time, it's important that all of us are on the same page in terms of understanding. की तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय, आणि म्हणतोय म्हणजे माझ्या शब्दांचा जो अर्थ आहे, अभिप्रेत अर्थ पण तुम्हाला लक्षात येतोय. दॅट इज द एक्सपेक्टेशन. So that we are on same page each time, and mug we can communicate properly. So please do pay attention to what I'm saying. आणि कुठे पण तुमचे काही डाउट्स असतील तर विचारा, so that then द अंडरस्टँडिंग मध्ये काही डिफरन्सेस असतील तर ते क्लिअर होतील. Now there are multiple ways to think of the product depending on how your brain works. All right, as in for example, and that also happens with the experience. So in my case, if you give me any project, I'll start thinking in terms of entities की याच्यामध्ये कोणकोणते की एलिमेंट्स आहेत, आणि that creates a mental blueprint in my brain for database schema. And then simultaneously I also think visually की UI कसा राहील. बट देन ब्रेनला ती एक्सरसाइज मिळाली आहे बऱ्याच साऱ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स म्हणून आय कॅन थिंक ॲट मल्टिपल लेवल्स ॲट अ टाइम की जास्त युजर्स असतील तर कसं होईल, मग मोबाईल फ्रेंडली वर्सेस डेस्कटॉप मोड वर्सेस ॲप असेल तर कसं होईल. सो थिंकिंग हॅपन्स ऑन अ मल्टिपल लेवल्स. But as you start, you may not have that level of or that kind of multiple branched thinking, for example. So we have to start from our strength. तुमची स्ट्रेंथ जर ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग मध्ये असेल तर यू कॅन थिंक इन टर्म्स ऑफ एंटिटीज की काय डेटाबेस असायला पाहिजे किंवा कोणकोणते एलिमेंट्स असायला पाहिजे सिस्टममध्ये. म्हणजे आपण जेव्हा लेट्स से मी एक्झाम्पल घेतलं होतं उबर फॉर किंवा जस्ट से उबर कॉपी, सपोज आपण म्हटलं उबर कॉपी, किंवा आपण उबरचं एक्झाम्पल घेतलं होतं, आता दुसरं घेतो मी, आता स्विगी कॉपी म्हणतो मी, सपोज स्विगी कॉपी.
ऑटोमॅटिकली इन माय ब्रेन व्हॉट हॅपन्स इज की एंड युजर एक आहे की, त्याच्यानंतर डिलिव्हरी पर्सन्स आहेत, डिलिव्हरी पर्सन्स, नंतर सुपर ॲडमिन एक असेल आत्तासाठी, मी जस्ट एक सुपर ॲडमिन टाकतो. आणि मला वाटतं इंटरनली त्यांच्याकडे सिटी ॲडमिन पण असेल की जो डिलिव्हरी पर्सनला ॲड करेल. मग रेस्टॉरंट एक की एलिमेंट होईल, रेस्टॉरंट. फूडचा एक की होईल की कोणकोणते फूड आयटम्स आहेत. आणि हे झालं ब्रॉड. मला वाटतं व्हेकल्स पण एक राहू शकतो की कोणाचं कोणतं व्हेकल आहे ड्रायव्हरचं. सो देन आय विल स्टार्ट थिंकिंग इच ऑफ एम की यांचे काय काय एलिमेंट्स असू शकतात. सो याचं मला आय डी लागेल, आधार लागेल, लोकेशन लागेल, व्हेकल अंडरस्कोर आय डी लागेल जो व्हेकलमध्ये असेल. सिटी ॲडमिनमध्ये मला लागेल की सिटी नेम, त्यानंतर सो वन टू मेनी रिलेशनशिप असेल परत सिटीमध्ये. सो सिटी नेम, सिटी ॲडमिन येतो. सो बेसिकली युजर अंडरस्कोर आय डी राहील, मग सिटी नेम राहील, सिटी अंडरस्कोर आय डी राहील कारण सिटी नावाचा वेगळा टेबल राहील त्याचा. सिटी आय डी लागेल. मग त्याच्यानंतर पर्सन्स ॲडेड राहील की कोणकोणत्या डिलिव्हरी पर्सन्सला त्याने ॲड केलं आहे. सो ऑन अँड ऑन. ओके. सो एका लेवलला हाय थिंकिंग होईल इफ आय एम थिंकिंग इन टर्म्स ऑफ ॲबस्ट्रॅक्ट. आणि इफ आय एम थिंकिंग व्हिज्युअली, देन आय विल थिंक इन अ डिफरंट सेन्स की याचं UI पहिलं पेज काय राहील, सेकंड पेज काय राहील, थर्ड पेज काय राहील. सो फर्स्ट व्हॉट वी आर सेईंग इज की कसं तुमची स्ट्रेंथ काय आहे, वेदर इट इज द ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग इन टर्म्स ऑफ सिस्टम कशी बॅकएंडला वर्क होईल हे तुम्हाला लगेच पटकन क्लिक होत आहे, की तुम्हाला व्हिज्युअली क्लिअर होत आहे की मी आधी इमॅजिन करेल माझं रजिस्टर पेज कसं आहे, लॉग इन पेज कसं आहे आणि आतमध्ये काय राहील. If it is visual, then we'll start from the visual starting point and then slowly work to the back end. And if your strength is back end, then we'll have some sort of APIs and work to the front end. Over time, you will get both. तुम्ही जेव्हा आता पहिलाच प्रोजेक्ट करतायत, बट जेव्हा तुमचा 5वा प्रोजेक्ट असेल तेव्हा यू विल बी एबल टू थिंक ॲट अ मल्टिपल लेवल्स, जस्ट लाईक मी, की फ्रंट एंड पण आहे, बॅक एंड पण आहे आणि दोन्ही कनेक्ट करायला तुम्ही करू शकता. आणि मग हे थोडंसं झालं म्हणजे एक लेट्स से तुमचे 2-3 व्हिज्युअल्स तयार झाले आणि 2-3 APIs पण तयार झाले आणि आता सिस्टम तुमची थोडीशी वर्क होते, जसं फेज 1चं पण सिम्पल घेऊ आपण व्हर्जन. देन ऑटोमॅटिकली यू कॅन वर्क ऑन बोथ लेवल्स, पेज बाय पेज, फंक्शन बाय फंक्शन. ॲट अ टाइम यू कॅन ॲड वन API आणि लगेच त्याचा रिलेटेड UI बनवू शकतात. So these are how, these are just like extra things that we have to be aware of. Now, without knowing you personally, in general, most of the students or most of the people are visual people. आणि आपण जनरली वेबसाईट्स बघतो, सो आपण व्हिज्युअल लवकर लिंक करू शकतो. सो माय जनरल टेक इज दॅट वी शुड स्टार्ट व्हिज्युअली फर्स्ट, की माझं प्रॉडक्ट कसं दिसेल हे मी आधी इमॅजिन करेल. मग त्याच्यामध्ये मी चित्र काढेल काहीतरी, एखादी डिझाईन करेल, कागदावर काढेल, कागद पेन्सिलने वगैरे, एलिमेंट्स लिहेल त्याच्यावर, A4 पेजवर घेईल किंवा पेन अँड पेन्सिल इज द बेस्ट वे. आता हाऊ इन द इंडस्ट्री इट वर्क्स इज मोस्ट ऑफ देम हॅव UI किंवा वायर फ्रेम्स, त्याला UI वायर फ्रेम्स म्हणतो. UI वायर फ्रेम्सला पेन अँड पेपर इज द बेस्ट मेथड. त्याच्यानंतर मग काही येऊन मग ते फिग्मामध्ये कन्वर्ट करतात. मग फिग्माचं नंतर कन्व्हर्जन होतं तुमचं HTML CSS मध्ये आणि त्याच्यानंतर मग कन्व्हर्जन होतं रिॲक्टमध्ये किंवा डायरेक्ट पण रिॲक्टमध्ये करू शकतात फिग्मा नंतर. सो दिस इज याच्यासाठी डेडिकेटेड रोल्स आहेत मार्केटमध्ये, UI UX डिझायनर्स म्हणतो आपण त्यांना. तर दिस विल बी अवर स्टार्टिंग पॉइंट. आणि आय थिंक विल जस्ट यूज पेन अँड पेपर. सो लेट्स से हे जेनेरिक झालं. बरं, आपण आपलं हे म्हणू. सो लेट्स से इथे म्हणू आपण स्टार्टिंग पॉइंट UI वायर फ्रेम ऑन पेन अँड पेपर. ठीक आहे. सो यू लिटरली ड्रॉ द स्क्वेअर बॉक्सेस ऑन द कम्प्युटर. आणि त्याच्यानंतर सो देन आता पेंट बरोबर जर मी काढलं तर इट विल बी इट वोंट बी व्हेरी मच गुड ॲज सच. Okay, maybe one thing I can do is I can probably draw from my phone. Let's just see.
Just one second. या ओके, सो इथे माझी फोनची स्क्रीन दिसते. So quite literally it will be something like this on your pen and paper की मी इथे म्हणेल लॉग इन. तर लॉग इन रजिस्टर फेअरली सिम्पल आहे. सो डायरेक्ट लॉग इन म्हणणार आपण, असा एक बॉक्स काढणार आणि मग इथे मे बी इनपुट बॉक्स म्हणेल मी असे 2 आणि इथे सबमिट म्हणेल आणि इथे मी लिहेल पण सबमिट आणि इथे म्हणेल लॉग इन पासवर्ड. सपोज ही एक स्क्रीन झाली माझी आणि इथे म्हणेल मी की हे नॅवबार आहे आपलं. मग सेकंड यू विल ड्रॉ समथिंग लाईक दिस की रजिस्टर. मग रजिस्टरमध्ये कसं असणार आहे, अगेन यू विल हॅव प्रॉपर बॉक्स आणि पेन आपल्या पट्टी वगैरे एवढं काही वापरायचं नाही, जस्ट एक रफ आयडिया आली तर ठीक आहे. सो इथे 3 बॉक्सेस राहतील. तो लागेल ईमेल, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आणि सबमिट बटन. मग आता कोरमध्ये येऊ. सपोज आपण म्हटलं की आपण रेस्टॉरंट लिस्टिंग करतोय, तर मी आता पेजला नाव देईल की रेस्टॉरंट लिस्टिंग ॲडिशन, सपोज की क्रड आहे. तर मग मी इथे आता ॲट दिस पॉईंट वी हॅव टू थिंक ॲक्च्युली व्हिज्युअली की समोर स्क्रीनवर काय दिसायला पाहिजे. मग आता लेट्स थिंक की रेस्टॉरंटसाठी आपण काय टाकणार. तर मे बी पहिलं राहू शकतं रेस्टॉरंट नेम. रेस्टॉरंट नेम झाला, तर हा बॉक्समध्ये घेणार. मग त्याच्यानंतर मे बी लोकेशन, मग फोटो, मग काहीतरी वेगळं अजून. सो असं एक एक करत करत आपण पेजेस करणार. मग इट्स गुड दॅट यू गो इन डिटेल. दॅट विल बी दॅट्स अ गुड एक्सरसाइज फॉर युअर ब्रेन इफ यू थिंक इन ॲज मच डिटेल ॲज पॉसिबल. सो मी जर एडिट म्हटलं तर मग मला इथेच एक एडिटचं बटन टाकावं लागेल. सो मी इथे इथे म्हणू शकतो इथे की इथेच एडिटचं बटन टाकायचं आहे. सो लेट्स से मी म्हणेल एडिटचं बटन टाका इथे. सो एडिटचं पेज असेल, मग मी मग परत म्हणेल की रेस्टॉरंट एडिट आणि मग रेस्टॉरंट एडिटमध्ये अगेन देन यू हॅव दिस. आणि मग आता सपोज बाय डिफॉल्ट रेस्टॉरंट नेम येईल, तर मी इथे म्हणेल की रेस्टॉरंट नेम आणि आता हा मी स्क्वेअर बॉक्समध्ये नाही टाकलाय. सो दॅट मीन्स दॅट इट इज कमिंग फ्रॉम द डेटाबेस फॉर एक्झाम्पल, किंवा हार्ड कोडेड आहे. आणि इथे मग ऑटो फील्ड म्हणेल मी की हे ऑटो फील्ड इन्फॉर्मेशन आहे वगैरे वगैरे वगैरे. सो असं दॅट वुड बी अवर फर्स्ट स्टेज की जिथे आपण आपल्या प्रॉडक्टचा विचार अशा पद्धतीने करणार. आय स्विच बॅक टू द I'll turn this off. या अँड देन ज्यांना UI UX मध्ये जायचं आहे किंवा प्रॉडक्ट डिझायनिंग मध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी दिस एक्सरसाइज विल बी इमेन्सली युजफुल बिकॉज दिस इज हाऊ यू स्टार्ट ॲक्च्युअली फ्रॉम पेन अँड पेपर. यू थिंक थ्रू अँड देन यू थिंक इन डिटेल की कसं एक्झॅक्टली कोणकोणते एलिमेंट्स पाहिजे. सो यू स्टार्ट थिंकिंग ऑफ द इनपुट टेबल्स ॲज वेल की लेट्स से कोणकोणते कॉलम्स पाहिजेत. सो व्हाईल डुईंग दिस तुम्हाला व्हॉट यू लर्न, लेट्स से स्टार्टिंग पॉईंट आणि इथे मी टाकतो व्हॉट यू लर्न. हा आपला टेबल झाला सपोज. मग इथे येतं विच पेजेस आर रिक्वायर्ड इन UI. मग ऑन विच पेज what data points should be mentioned, which buttons should be kept for navigation on respective pages, so on and on.
सो या गोष्टी आपल्या हे करता करता क्लिअर होतात. सो याला थोडासा वेळ लागेल, बट आणि आपण बघू शकतो. सो लेट्स से इफ आय डू वायर फ्रेम एक्झाम्पल्स आणि ते पेन पेपर घेतो. सो यू कॅन सी हाऊ पीपल हॅव डन इट. सो याने UIचं हे काढलंय आणि कमेंट्स लिहिलेल्या आहेत तिथे. दिस अ गुड वन की त्याने चार्ट काढलाय आणि एवढी रफ आहे. इट इज नॉट व्हेरी क्लिअर. दॅट्स ऑल्सो फाईन बिकॉज दॅट्स मेंटल क्लॅरिटी. देन वी मूव. आता आता AI मुळे गोष्टी अजून सोप्या झाल्यात. आय कॅन जस्ट अपलोड माय फोटो ऑफ दिस हँड रिटन UI स्क्रीन्स आणि कॅन जनरेट द HTML. पण आपल्याला HTML स्क्रॅच पासून ChatGPT कडून नाही घ्यायचं आहे. आपल्याला एखादं टेम्पलेट घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर काम करायचं आहे. सो देन द नेक्स्ट स्टेप बिकम्स टू फाइंड द गुड टेम्पलेट. सो आपली जर फर्स्ट स्टेप झाली UI वायर फ्रेम ऑन पेन अँड पेपर, द सेकंड स्टेज इज फाइंडिंग डिसेंट टेम्पलेट. आता आपण बूटस्ट्रॅप वापरतोय याला. सो म्हणजे आय विल जस्ट गो बूटस्ट्रॅप टेम्पलेट्स. प्री बूटस्ट्रॅप टेम्पलेट्स वेगळ्या ठिकाणी सर्च करून यू ऑल्सो नीड टू बी एबल टू फाइंड डिफरंट थिंग्स. त्यामुळे थोडासा सर्चिंगमध्ये पण वेळ घालवा, बघा की काय आहे. बिकॉज in many projects that you will be doing in next few years, you'll have to find out the templates वगैरे. Of course GPT कडून डायरेक्ट स्टाईल पण मिळू शकते, but before that it's good that we spend some time on this. कारण एकदा once we start using that, we will not come back to finding these themes. And in many cases as well, themes are still a bit complex for AI to have the consistency. म्हणजे एकदा असेल कॉमन तर मग पुढे सोपं होतं, पण जी डिझाईन लँग्वेज आहे ओरिजिनली, दॅट इज डिफिकल्ट. लार्ज डिझाईन. सो आता इथले आपण हे घेऊ शकतो. आता हे थीम वॅगन म्हणते फ्री आहे. सो आपण त्यांचा लाईव्ह प्रिव्ह्यू बघणार की ही साईट कशी दिसते. सपोज हे ॲडमिन डॅशबोर्ड आहे. आणि वन क्विक टिप इज ॲडमिन डॅशबोर्ड आर गुड एक्झाम्पल्स टू स्टार्ट. कारण तिथे आपल्याला सगळे एलिमेंट्स मिळतात, सगळ्या गोष्टी खेळायला मिळतात. सो दिस इज अ टेम्पलेट. आणि या टेम्पलेटमध्ये दिसतंय लेफ्टला साईड बार दिसतोय, बॉक्सेस दिसतोय. नाव वी ॲज अ डेव्हलपर्स नो की आपल्याला जे लागतंय ते घेणार, जे नकोय आपण ते काढून टाकणार. त्यामुळे आपण याला सगळं कट शॉर्ट करणार. बट विल जस्ट सी की मी जर ही ड्युरालक्स वाली थीम घेतली अशा कलरमध्ये, तर डज इट सपोर्ट माय डिफरंट थॉट्स दॅट आय हॅव. सो याला डार्क थीम आहे का? ठीक आहे, डार्क थीम आहे. ओके, सो गुड. मग मी बघेल की चला रिपोर्ट्स काय काय दिलेत याने. तर बघूयात की लेट्स से प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय म्हणतोय. तो मला चार्ट मिळतोय, मला असे कार्ड्स मिळत आहेत. ही स्टाईल आहे त्याची, राऊंडेड बॉक्सेस आहेत. लेट्स से अप्लिकेशन्समध्ये आलो आणि म्हटलं की चॅटिंग जर मला टाकायचं असेल तर चॅटिंगचा UI आहे का? तर येस, चॅटिंगचा UI आहे. सो वी हॅव टू जस्ट सी की एलिमेंट्स आहेत का. सो दिस अ गुड थीम. देन दिस डायरेक्टली आय कॅन यूज दिस थीम फॉर माय प्रोजेक्ट. देन आय डाउनलोड द HTML कोड आणि मग एक एक फाईल्स कट करत जाईल, ज्या ज्या लागतात त्याच ठेवेल. अँड दॅट एक्झरसाइज इज ऑल्सो निडेड टू बी एबल टू व्हेरी फास्ट युझिंग शॉर्टकट्स. नकोय ते काढणं, हवं आहे त्या फाईल्स ठेवणं. मग मी फक्त लॉग इन. आता मी बघेल की लॉग इन आणि रजिस्टरचं पेज आहेत काय नाही दिलेले. मग ऑथेंटिकेशन. इन द ऑथेंटिकेशन लॉग इनमध्ये मी बघतो कव्हर 3 दिलेत त्याने. तर असं लॉग इन आहे त्याचं. ठीक आहे, चालेल, चालू शकतं. मिनिमल हे सेकंड लॉग इन पेज आहे. दॅट इज ऑल्सो ओके. क्रिएटिव्ह. ओके. मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही यांच्यापैकी घेऊ शकतात. मग तसंच रजिस्टर बघणार आपण. रजिस्टरचं कव्हर पेज कसं आहे? ओके. आणि मग याने ऑलरेडी काही गोष्टी इथे दिल्या असतील. नाही, ठीक आहे, या त्याने इथे ऍक्टिव्ह नाही केल्यात, बट वी हॅव टू डू दॅट. एनिवे त्याने रँडम दिलेले आहेत आपल्याला इथे तयार करून जनरेट पासवर्ड. सो हे त्याने जावास्क्रिप्ट वरून केलं असेल. सो दॅट बिकम्स अवर सेकंड स्टेज टू फाइंड द टेम्पलेट. आणि जर आपल्याला टेम्पलेट नाही मिळालं एखादं मनासारखं किंवा हे, तर यू गो विथ द एकदम वनिला बूटस्ट्रॅप. म्हणजे जे स्टँडर्ड बूटस्ट्रॅप आहे गेट बूटस्ट्रॅपवर, हे वनिला बूटस्ट्रॅप आहे. तर तो घेऊ शकतो तुम्ही. वनिला बूटस्ट्रॅप इज लाईक ब्ल्यू कलर आणि स्टँडर्ड ब्लॉक्स त्याचे जे आहेत ते इथे आपल्याला सगळे ब्लॉक्स मिळतील यांचे एका ठिकाणी मिळतील. मे बी एक्झाम्पल्समध्ये बघू. सो एक्झाम्पल्समध्ये इथे काय मिळालं, हेडर्स मिळाला आहेत, हिरो मिळाला आहे. सो इफ यू वॉन्ट टू रिअली वन बाय वन हवे असतील तर तुम्ही हेडर इथून कॉपी कराल. मग त्याच्या खाली तुम्ही हिरो घ्याल, कारण हिरो सेक्शन सेकंड असतो. साईड बार हवा असेल तुम्ही साईड बार इकडनं घ्याल. असं एक एक कंपोनंट ऍड करून कराल. बट इट्स व्हेरी पेन स्टेकिंग एफर्ट्स.
दॅट इज म्हणजे ज्याला UI मध्ये प्रो लेवलला जायचं आहे, ही शुड गो टू दिस लेवल, की जो इथून एलिमेंट घेतोय तिकडे टाकतोय आणि CSS मध्ये चेंज करतोय. We want to be able to use existing things as per our inclination as well. So our first primary goal is to use the existing template. आणि आता ज्यांच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी थीम ऑलरेडी सेट झाली आहे ते तशा थीम्स बघू शकतात. सो आता ही थीम बघून वाटते रेस्टॉरंट रिलेटेड आहे. सो इफ आय एम मेकिंग रेस्टॉरंट रिलेटेड आय विल यूज दिस थीम. आणि या थीममध्ये मला असं सगळं दिसतंय काय काय. सो इफेक्ट्स वगैरे त्यानेच दिले आहेत सगळे. सो मी म्हणेल की ओके मला आता आता हे रेस्टॉरंट डिलिव्हरीसाठी नाही आहे. दिस इज अ वेबसाईट फॉर अ सिंगल रेस्टॉरंट मला वाटतं. याच्यात आपण चेंजेस करू शकतो हे एलिमेंट्स घेऊन. म्हणजे उद्या आपण याचे कॉपी केलं हे बटन तर वी कॅन यूज दिस स्टाईल. ही CSS आपल्याला पूर्ण मिळते त्याच्यामधून, तर आपण यातलेच एलिमेंट कॉपी करणार आणि पेस्ट करू शकतो. मग त्या दॅट वे मग असा राऊंड कॉर्नर येईल या ठिकाणी वगैरे वगैरे. हे सगळे त्या गोष्टी आपल्याला रेडीमेड मिळतात. आणि देर आर मेनी HTML मध्ये खूप टेम्पलेट्स आहेत. ॲडमिन टेम्पलेट्सही बरेच सारे आहेत. सो दॅट बिकम्स अवर सेकंड स्टेज टू फाइंड अ टेम्पलेट. आणि once we have template, then let's go to the third stage. What we will be doing is maybe uh, removing unneeded pages, keep only the required ones. आणि याला म्हणू आपण की त्याला म्हणू स्टार्ट बिल्डिंग UI as per wireframe. And this involves this thing, removing unnecessary unneeded pages वगैरे वगैरे. So what you will learn मध्ये येईल finding and analyzing different templates, their nuances, आणि याच्यामध्ये Swift editing, UI thinking, imagination, आणि HTML JS practice as well in terms of proper skill. Okay. All these things are also same for all MCA projects. In fact, all the way more important because your projects are much bigger than the capstone project that we are doing for the internship. त्यामुळे the MCA students who are already joining the call, this is relevant for you only, you as well. Okay, so this becomes our third point. मग आपण start building UI. So आता at this point you have hard-coded UI in HTML with various needed pages. ओके, सो आता या पॉइंट पर्यंत आपण काहीच हे केलेलं नाहीये. दिस इज अ की माइलस्टोन. सो लेट्स से माइलस्टोन म्हणू याला आपण, माइलस्टोन 1. Let's have a color. Okay.
Then moving on, we'll start thinking of the backend now. So last point येईल मग की let's say Flask provisioning पहिला येईल की provisioning Flask project, मग येईल की writing let's say key entities, classes, tables, आणि मग writing APIs for CRUD/core functionality as needed जे आहे ते. सो साधारण इथपर्यंत आता आपण ठेवूयात. आय थिंक या माइलस्टोन मध्ये लेट्स जस्ट हॅव द माइलस्टोन ॲज वेल. सो या पॉइंट मध्ये तुम्हाला माइलस्टोन 2 मध्ये वी कॅन से दॅट विल हॅव maybe functional APIs that are working and tested on Postman / directly linked to HTML JS. आता जावास्क्रिप्ट आपण वापरणार आहे या गोष्टींसाठी सुरुवातीला CRUD मध्ये. सो इट विल बी एजॅक्स किंवा जसं आपण फेच मेथड वापरली तर आपण ते फेच मेथड वापरून सुरुवातीला करणार. नंतर लागलं तर आपण त्याला रिॲक्ट मध्ये बघूयात की कसं कन्वर्ट करायचं. बट विदाउट अंडरस्टँडिंग दिस गोइंग टू रिॲक्ट इज नॉट अ गुड आयडिया. सो माइलस्टोन 3 आपण मी डायरेक्ट टाकतो. माइलस्टोन 3 विल बी actual connecting APIs to JS here. So that will be milestone 3. So that's roughly the direction that we are going. And आता हे abstract level ला clear आहे. So I'll wait for your questions or comments for a couple of minutes now before moving on. इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर आहेत का तुम्हाला? All right. So some of the projects जे लिहिलेले आहेत, I'll talk about that a little bit. So आता हा म्हणतो की a bot specifically for developers where you can send a snippet of code and ask to find bugs. So मी याचा जर इमॅजिन केलं let's say UI, तर I can think of it something like एक बॉक्स असेल वरती आणि खाली डायरेक्ट आउटपुट मिळतंय. म्हणजे डायरेक्ट जर पेजेसचं म्हटलं, आणि I think I missed one step as well, as in not missed as such, but that's optional for you. I'll just say here ऑप्शनल फिग्मा. आता मी स्वतः फिग्मा कधी वापरलं नाहीये, मी दुसरे टूल अधूनमधून वापरलेत वायर फ्रेमिंगचे. पण ज्यांना UI UX मध्ये करायचं आहे किंवा MCA चे स्टुडंट्स आहेत की ज्यांना त्यामध्ये अजून जास्त खोलात जायचं आहे, तुम्ही फिग्मा ट्राय करू शकतात. आणि वायर फ्रेमिंगचे मल्टिपल टूल्स सुद्धा आहेत. सो लेट मी जस्ट सी फिग्मा फॉर नाऊ. जस्ट एखादं एक्झाम्पल करायचं असेल तर ॲक्च्युली आय डोंट इवन हॅव अन अकाउंट ऑन फिग्मा. त्याच्यापेक्षा मग लेट्स यूज मीरा. I think is it called Mira drawing tool, something like that. Miro, right? Miro. Okay. Okay, so free wireframing web tool, Mockflow. Okay, so I think for now I'll just go this. So जर मी याचं म्हटलं की मला असा बॉट करायचा, आता मी बॉट म्हणून टेलिग्राम वगैरे नाही विचार करत. आय एम जस्ट थिंकिंग इन टर्म्स ऑफ
नॉर्मल लॉग इन वगैरे, तर लॉग इन केलं, युजर आतमध्ये आला, तर द वे आय एम थिंकिंग करंटली इज की इथे बॉक्स असेल, टेक्स्ट बॉक्स, आणि इथे असेल की इथे एक बसेल सबमिट बटनला म्हणू की सबमिट कोड, आणि इथे मी कोड पेस्ट करेल, सो पेस्ट युअर कोड, आणि राईट साईडला किंवा खाली, आता डिपेंड, आता मोबाईल असेल तर ऑटोमॅटिकली खाली येईल, कम्प्युटर असेल तर तो समोर येईल. सो हे सिलेक्ट करायला आहे का ऑप्शन? ओके, सो हे लेफ्टला येतील सपोज, आणि जेव्हा तो उत्तर देईल तेव्हा राईट साईडला इथे बटन काही नसेल, किंवा इथे असेल की रिट्राय, इथे काहीच बटन नाही देणार ॲक्च्युली मी. सो आय विल जस्ट डिलीट दिस हिअर, आणि इथे मे बी लिहेल की AI's आउटपुट. तो असं सिंगल हे होईल, एक पेज हे झालं माझं, की जिथे युजर आला, लॉग इन केलं, तो कोड पेस्ट करेल, सबमिट आहे, AI ला रिक्वेस्ट जाईल, AI उत्तर देईल, उत्तर इथे दिसेल की हा कोड काय करतं किंवा यामध्ये काय चुका आहेत. आणि माझं मे बी एखादा एक्स्ट्रा पेज बनेल आता याच्यानंतर, इट कुड बी हिस्ट्री पेज. सो असं म्हणू शकतो मी की लेट्स से हा बॉक्स आहे, आणि या बॉक्समध्ये इथे मल्टिपल हे असतील, एंट्रीज असतील सपोज, आणि प्रत्येकाच्या एंट्रीप्रमाणे इथे ChatGPT सारखंच मी इमॅजिन करतोय की इथे लेफ्ट साईडला मला वेगवेगळे हे मिळतील, की इथे असेल एंट्री 1, हिस्ट्री झाली ही, सो एंट्री 1, एंट्री 2, एंट्री 3, आणि ज्याच्यावर मी क्लिक करेल त्याचं मला डिटेल्स, माझे जुने डिटेल्स मला इथे दिसतील या ठिकाणी. So something like that will be my second thing. And so that's quite simple. But yes, that's still a good project, I would say, की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी करायला मिळतात. So in this case it will be history as well. So now if I have to analyze this page further, then it will be like it has so त्या प्रोजेक्टला जर मला डिस्कस करायचं आहे, आय विल रिनेम दिस ॲज कोड कोड डिबगर. ठीक आहे. तर इथे मी म्हणेल की युजर एक मेन राहील माझा, त्याच्यानंतर केस मी नाव देईल, केसमध्ये काय काय येईल, माझा ID येईल, त्याच्यानंतर युजर इनपुट येईल, एवढंच येईल, आणि आन्सर जे मला ChatGPT कडून आलं ते येईल, आन्सर, ठीक आहे, आय थिंक एवढंच येईल. आणि मग कोणत्या युजरचं आहे, सो युजर इनपुट बरोबर कोणत्या युजरने ते टाईप केलंय, सो देन दॅट मीन्स दॅट इट विल ऑल्सो हॅव युजर अंडरस्कोर ID, कारण एका युजरच्या मल्टिपल केस असतील, पण एक केस एकाच युजरची आहे. तो युजर ID मॅप केला प्रत्येक केसमध्ये, युजरने टाईप केलेलं इनपुट आहे, AI ने दिलेला आन्सर आहे, आणि बटन क्लिकवर ChatGPTचा API यूज होईल. आणि मी जर सर्च केलं किंवा जेमिनी API बघू आपण, जेमिनी API जर बघितला तर आपल्याला इथे त्याची की वगैरे मिळेल, पण सो विल सी की कीज कुठे मिळतील, दॅट डिस्कशन विल डू लेटर ऑन. देर आर अ कपल ऑफ कंपनीज जे आपल्याला लाईक फाउंडेशन्स जे देऊ शकतात कीज, बट वी कॅन गेट की समथिंग फ्रॉम हिअर ॲज वेल. आणि आपल्याला कसा वापरायचा आहे जेमिनीचा API, तर हा असा आपण AI वापरतो, सो जस्ट सो दॅट यू अंडरस्टँड थिंग्स. इथे आपण गुगलचं टाइप्स, गुगलचं जेनी कॉल केलंय, इम्पोर्ट केलंय, API की पास केली आपल्या एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमधून, आणि आपण हा जर हे पाठवला कोड एवढा की मॉडेल कोणतं वापरायचं आहे, जेमिनी 3चं फ्लॅश मॉडेल वापर, आणि युजरचं इनपुट, सो जेव्हा युजर आपल्याला टाईप करतोय ते सबमिटवर आपण फॉर्ममध्ये जे येतं डेटा तो इथे पेस्ट करणार, आणि ChatGPTचा आन्सर आपल्याला हे मिळतंय, चंक डॉक टेक्स्टमध्ये ChatGPTचा आन्सर मिळतोय. सो इन दिस शॉर्ट 10 लाईन्स ऑफ कोड आपण जेमिनीचा API यूज करतोय, आणि हे चंक डॉट टेक्स्ट जे आहे ते माझं या टेबलमध्ये आन्सर म्हणून सेव्ह होईल. दॅट्स इट. सो एवढ्या 2 टेबल्समध्ये माझ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आणि जर उद्या मी ॲडमिन बनवलंच, त्या ॲडमिनमध्ये मी बघेल की हाऊ मेनी युजर्स, सगळ्यांचेच दिसेल, अँड पर युजर
their questions and output that AI that output basically. So असं साधारण एक टेबल राहील. सो एक साधारण 5-6 पेजेसमध्ये हा प्रोजेक्ट होऊ शकतो. आणि या सो दॅट वॉज वन डेमो. लेट्स मूव नाव. डिजिटल डिटॉक्स मध्ये आपण म्हणतोय की एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम, सोशल मीडिया अडिक्शन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मग ट्रॅक स्क्रीन हॅबिट्स manually, set app usage goals, daily motivation message. So there are multiple things involved. So then my question was की कसं आपण स्क्रीन टाइम हे करणार, बिकॉज मग युजर्सला ऍड करावं लागेल. So it can be manually, user will enter data in structured way, like how much time he gave a particular app by reviewing it in settings. We can track screen time automatically, or we can track. So आता इथे परफेक्ट वे जर मोबाईलवरचा म्हटला तर मग ते ऍप करणं होतं. पण जर मला UI म्हणून करायचं आहे तर मला असं टाकावं लागेल की इंस्टाग्रामला मी लिहेल 40 मिनिटं दिले आणि युट्यूबला 10 मिनिटं दिले, असं मला रोज एकदा मेसेज टाकावा लागेल काहीतरी. सो मे बी माझा माझा असाच फॉर्म जो बनेल, लेट्स से एखादा फॉर्म जो बनेल त्याच्यामध्ये मी मे बी 1 by 1 विचारेल की इन्स्टावरचा टाइम एंटर कर, याचा टाइम एंटर कर, असं. सो आपल्याला मल्टिपल इनपुट बॉक्सेस लागतील आणि डेट वाईज ते चेंज होतील. So and then we have to think, because there are multiple ways to do the same thing. There are multiple ways through which you can solve the same problem, and that's where design thinking comes into picture, for which, for example, Steve Jobs was particularly well known for that. He thought of the systems, he thought of the users first. User design varun he backtracked everything, and then that went into the other things as well. So just a slight detour. Apple TV remote versus Samsung TV remote, and how simplicity was achieved by Apple, and simplicity is actually difficult. So if you see, हा आपला रेग्युलर रिमोट राहतो आणि ऍपल टीव्हीचा ओरिजिनल रिमोट हा होता. अँड देन यू कॅन जस्ट सी की किती इंट्युटिव्ह आहे की हा राईट साईडचा रिमोट बघायला मी सपोज आजीला दिला तर तिला पण वापरता येईल, पण मी लेफ्टवाला दिला माझ्या आजीला तर आधी कळणारच नाही की काय होतंय. आपण बघून घेऊ, बिकॉज वी नो आपण त्याच्याच जनरेशनमध्ये वाढलोय आणि यु नो हे पहिल्या दिवसापासूनच आपल्या समोर आलेल्या गोष्टी. बट स्टील विल बी कन्फ्युज की कशाने काय होतं वगैरे वगैरे. पण राईट साइड इज व्हेरी सिम्पल युजर इंटरफेस वाईज. And to achieve this simplicity, you have to do complex things. That's the paradox. To really achieve simplicity, you have to write complex code, complex logic, and all those things. But anyway, so this problem can be solved in multiple ways, and one of the ways that user will type. The other way is, if you are doing mobile app, then आपल्याला बघावं लागेल की मोबाईल ॲप मध्ये कंटिन्युअसली स्क्रीनच्या बॅकग्राऊंड मध्ये ऍक्सेस मिळतोय का, की कोणत्या ॲप किती वेळ वापरलाय, आणि मग युजरला दाखवू शकतो. तिसरं राहू शकतं की टेलिग्राम बॉट असू शकतो, की टेलिग्राम बॉटवर तो मला रोज विचारतोय की तू टाक डायरेक्टली, किंवा व्हॉट्सअपवरच तो मला विचारतोय की एंटर कर डेटा वगैरे वगैरे. सो राईट नाव आय स्किप दिस पार्ट बिकॉज इट्स क्वाईट ब्रॉड. मग आपण याचं पण बघितलं होतं, उबर फॉर फार्म, याचा आपण सिम्प्लिसिटी सिम्पल व्हर्जन मध्ये विचार केला होता. दिस इज ऑल्सो अ गुड प्रोजेक्ट. Then I had mentioned a few ones. Social post generator. So what I meant by that was, let's say मी जर ऍड केलं, मी मेन्शन केलं की गणपती आपल्या UI मध्ये टेक्स्ट बॉक्स मध्ये, आणि मग म्हटलं की गणपती प्लेइंग XY मे बी विथ मूषक किंवा विथ हे राईट उंदराबरोबर खेळतोय, त्याच्या पेट बरोबर, आणि हिमालयामध्ये खेळतोय. So it will generate the image, and it will generate the caption, and it will also generate hashtags one below that. So मग आता असं जर असेल सिम्पल, तर अगेन माय काइंड ऑफ लेट्स से UI कसा राहील माझा. I try in here only. मे बी इथेच लिहितो मी. सो सोशल पोस्ट जनरेटर. तर मग एक पेज राहील, मेन पेज म्हणतो मी त्याला. तो मिनिमम वायबल प्रॉडक्ट मध्ये ही गोष्ट आहे की कोर काय लागतंय, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही साईडला टाकतात, त्यानंतर बिल्ड करतात, आणि ऑटोमॅटिकली थिंग्स कनेक्ट ओव्हर टाइम. सो यू जस्ट हॅव टू फोकस ऑन द वन थिंग विदाउट विच द ॲप कॅनॉट लिव्ह. इट हॅज नो meaning of existence.
दॅट वन थिंग ओनली यू हॅव टू थिंक इन द मिनिमम व्हायबल प्रोजेक्ट. त्या मिनिमम व्हायबल मध्ये युजरची पण गरज नाही राहत, बिकॉज विदाउट युजर यू विल फर्स्ट ट्राय. सो माझा MVP काय राहील जर मी सोशल पोस्ट जनरेटर म्हटलं तर, मी आधी त्याला डिफाईन करेल माझ्या मनामध्ये. सो यू ऑल्सो हॅव टू काइंड ऑफ you also have to put your mind in writing your imagination into words. So मी गोल काय म्हणेल, user inputs short query like गणपती. आता मी इथेच एक्झाम्पल देतोय की मी आता हे घेतो, आता ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो आधी गोल आणि मग एक्झाम्पल देतो. युजर इनपुट शॉर्ट क्वेरी अँड सिस्टम जनरेट्स 4 images किंवा जस्ट इमेज म्हणून. सिस्टम जनरेट्स इमेज, कॅप्शन अँड हॅशटॅग फॉर इंस्टाग्राम. एक्झाम्पल, सो इनपुट गणपती अँड मूषक प्लेइंग इन हिमालया. आउटपुट 1 image, 1 caption, 3-4 lines, 4 to 5 relevant keywords. सुरुवातीला एवढंच टेल मी, दॅट्स इट. सो आता मग माझा UI काय राहील या केसमध्ये MVP साठी? 1 पेज, फॉर्म विथ इनपुट बॉक्स अँड बटन आणि आउटपुट डिव. आउटपुट मध्ये डिव्हिजन मध्ये टाकणार HTML मध्ये. आउटपुट डिव विथ लेबल्स ॲज आन्सर्स अँड इमेज रेंडर्ड इन IMG SRC टॅग सॉर्ट ऑफ. सो दॅट विल बी माय सिंगल पे UI. सो माझ्या पहिल्या दिवशी मी फक्त एवढंच करेल, कारण हे करताना मग सबमिट बटनवरून ऑटोमॅटिकली आय हॅव टू थिंक देन की टाईप केलंय, सबमिट केलंय, काहीतरी बॅकएंडवरून समोर परत येते उत्तर. आता इथे मी खूप डेटाबेसचा विचार नाही करणार आता, बिकॉज दिस इज मच स्मॉलर सुरुवातीला. तर मग मी आधी बघेल की ही रिक्वेस्ट कसं, आणि मग वर्किंग. सो आय हॅव टू हॅव अंडरस्टँडिंग ऑफ वर्किंग ॲज वेल. सो आय विल से की इनपुट gets passed to Gemini API, which generates image, caption, hashtag and sends to user. तर मी आधी API वर्क करून हे समोर घेऊन येईल आणि मग मी म्हणेल की आता सबमिटवर मला सेव्ह पण करायचं आहे. बरं, मग सेव्ह करायचं आहे तर मग काय क्लासेस लागतील, काय टेबल लागतील वगैरे वगैरे. सो फॉर दिस आय एम गोइंग मोर ॲज अ फंक्शनॅलिटी फर्स्ट, बिकॉज इट्स अ क्लिअर शॉर्ट फंक्शनॅलिटी. इथे सुद्धा फंक्शनॅलिटी फर्स्ट आहे, कारण इट्स अ शॉर्ट फंक्शनॅलिटी की मला प्रश्न टाकायचं, उत्तर मिळायचं आहे. बट इफ वी आर डुईंग समथिंग लाईक उबर फॉर फार्मर्स, then I have to actually work on the UI first, because then it has actually many UI. So listing page for farmers, sorry, for drivers. त्यानंतर registration for both, listing of vehicles वगैरे वगैरे. So because it has multiple pages, it's better to do this visually. इथे visuals are easier to understand because it's just one page initially and then you can add more pages. मग book generator was more or less similar. What I was thinking is that आपण युजर असंच काहीतरी इनपुट देईल आणि मग तो खाली आउटपुट मध्ये आधी मला चॅप्टर्स देतोय. सो माझा इनपुट राहील बुक जनरेटर मध्ये समथिंग लाईक दिस. सो लेट्स से बुक जनरेटर इनपुट short theme and short theme about the book. आणि आउटपुट मध्ये फर्स्ट आउटपुट म्हणेल की आउटलाईन. AI मला आधी आउटलाईन तयार करून देईल. आउटलाईन विथ 3-4 इंट्रो पॅरा, 3-4 इंट्रो लाईन्स. आणि मग आय शुड बी एबल टू एडिट दॅट, बिकॉज देन आय विल सी की याच्या हे 10 चॅप्टर्स म्हणतोय. मग मी एडिट करेल आणि मग सेकंडला हे फर्स्ट इनपुट जाईल आउटलाईन आणि डिटेल्ड 4 पेज कॉन्टेंट फॉर इच चॅप्टर.
सो इट विल बी टू स्टेज. मग मला तिथे एडिटचा बॉक्स टाकावा लागू शकतो हे टाकल्यानंतर. फर्स्ट आउटपुट येईल ते मला डायरेक्टच उत्तर असं येत आहे. मग मी तिथे एडिटेबल काहीतरी ठेवावं लागेल मला, सो दॅट आय कॅन एडिट द आन्सर. आणि मग हे याचा आन्सर याला पास करेल मग सेकंडवाल्याला. आणि तिथे त्या सबमिटवर दुसरा एपीआय कॉल जाईल AI ला, आणि तो म्हणेल आता की फुल बुक लिहून दे मला, त्या फुल चॅप्टर लिहून दे असं. किंवा मग मे बी असं करता येईल की प्रत्येक चॅप्टरच्या समोर जनरेट चॅप्टर असं राहील. म्हणजे तो सुरुवातीला आपल्याला 10 चॅप्टर्स देईल 3-3 लाईनचे, आणि त्या 10च्या समोर 10 बटन्स राहतील. प्रत्येक बटनवर क्लिक केलं की एका चॅप्टरच्या शॉर्ट इन्फॉर्मेशन वरून तो फुल पेज बनवून देईल मला 4 पानं. So it can also have that. मग then I will be clicking 10 times for each of that. आणि मला ते पण एडिट करायचं असेल तर मग मी तिथे पण एडिटेबल बॉक्स मध्ये टाकेल, आणि खाली मला मे बी एक्सपोर्ट टू गुगल डॉक किंवा एक्सपोर्ट टू वर्ड असं काहीतरी फंक्शनॅलिटी द्यावी लागेल. सो दॅट विल बी माय बुक जनरेटर. देन वी हॅव सोशल मीडिया शेड्युलर. सोशल मीडिया शेड्युलर थोडा कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे, बट it involves some using Instagram or Facebook API. So if I go to Instagram APIs ला approval ला पण थोडा वेळ जातो. So maybe I'm not entirely sure की कसं टेस्ट API मध्ये चालू शकतं, but Instagram also gives us some data. So I can have Instagram basic display is fine. So if I say that read case study, start building, read docs. तो इंस्टाग्रामच्या केसमध्ये थोडंसं वाचणं गरजेचं होतं, बट आपल्याला आपण बघू शकतो की इंस्टाग्राम आपल्याला काय देत आहे. सो आय कॅन जस्ट सी दॅट इंस्टाग्रामचं बेसिक मला काहीतरी हवं आहे. पब्लिश कॉन्टेंट नको आहे आपल्याला. शेअरिंग टू स्टोरीज वगैरे पण नको आहे. सो लेट्स रीड केस स्टडीज. ओ सॉरी, आय वेंट टू द सेम लिंक. बरं, खूप मोठे. सो मी म्हणेल की इंस्टाग्राम बेसिक API एक्झाम्पल्स, अँड लेट्स जस्ट सी व्हॉट पीपल हॅव डन. सो फॉर एक्झाम्पल यू कॅन सी की असं दिलं तर आपल्या ॲक्सेस टोकन मिळतंय काहीतरी, आणि असं आउटपुट मिळतंय की त्या युजरचे किती मीडिया आहेत हे दिसतंय आपल्याला, आणि त्या युजरचा टाईप कोणता आहे इंस्टाग्रामचा, पर्सनल आहे की बिझनेस आहे. गेट युजर मीडिया. अच्छा, युजरचे डेटा मिळण्यासाठी हा मी/मीडिया आहे, तर माझे सगळे इंस्टाग्रामचे पोस्ट मला एका ठिकाणी दिसतील. सो इफ आय टुमॉरो से की मला अशी वेबसाईट करायची की जिकडे माझे इंस्टाग्रामचे पोस्ट मला माझ्या वेबसाईटवर दिसत आहेत, तर मग मी हे मी/मीडिया त्यांचा API एंड पॉईंट वापरेल, आणि दॅट विल गिव्ह मी द फोटोज दॅट आय हॅव अपलोडेड वगैरे वगैरे. So okay, I mean we'll not go into that just now because it's quite big in as such. And same way you can find APIs of others as well. So let's say if I say that LinkedIn API, तर LinkedIn देतो का API बघणार आपण. LinkedIn API. सो आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतो की ते काय आहे. थोडासा रिसर्च आपल्याला करावा लागू शकेल की काय काय करता येतं. So marketing assistant is still complex. What I was thinking is that let's say if there is a solopreneur की तो एकटाच कंपनी चालवतोय, and then AI will kind of assist him की रोज तो त्याला सांगेल की तू आज इंस्टाग्राम पोस्ट टाकली का, तू आज व्हॉट्सअप स्टेटस टाकलं का, तू आज लिंक्डइन पोस्ट टाकली का, and it will also help generate the content for that person. की मी माझ्या आयडिया देईल की ओके आय एम रनिंग AI ला त्याचं प्रॉडक्ट वगैरे वगैरे. सो मी इन्फॉर्मेशन आधी देईल AI ला, अँड देन AI इज काइंड ऑफ टेलिंग मी एव्हरी डे दॅट आज तू मार्केटिंगसाठी काय काय केलं आणि नाही केलं तर हे तू अपलोड करू शकतो, आणि माझे जुने पण मी त्याला देईल, सो दॅट इट ऑल्सो नोज की मागच्या 10 दिवसांमध्ये मी काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या टाकलेल्या, की मी इंस्टाग्रामवर काय पोस्ट केलं त्याचा फोटो कॅप्शन मी त्याला पाठवेल, लिंक्डइनचे माझे फोटो कॅप्शन त्याला पाठवेल. नंतर मी API वापरून ते कॅप्शन डायरेक्टली रिअल टाईममध्ये घेईल की हे ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत, हे तू बघून घे रिअल टाईममध्ये. पण आता सुरुवातीला मी म्हणेल फेज 1 मध्ये की आय विल अपलोड व्हॉट एव्हर आय एम डुईंग सोशल मीडियामध्ये मार्केटिंगसाठी, हे AI ला देईल, आणि AI मला रोज चेकलिस्ट सांगतोय की मानस तू आज व्हॉट्सअप स्टेटस टाकलं का, आज तू इंस्टाग्राम टाकलं का, आज तू लिंक्डइन टाकलं का, तू ब्लॉग लिहिला का, बरं मग आजची थीम काय तू सांग, मी सगळं जनरेट करून देतो, आणि मग तो सगळं जनरेट करेल, मग मी मॅन्युअली कॉपी पेस्ट करून अपलोड करेल.
आणि नंतर अपलोडिंग पण AI वरून होऊ शकतो. सो इट्स अ फुल फ्लेज प्रॉडक्ट दॅट वी वॉन्ट टू बिल्ड, बट दॅट इज ऑन माय माइंड. मे बी आतापर्यंत तुम्ही सुरुवात खूप नाही केली आहे, वेगळ्या ब्लॉग्समध्ये ते केलेलं मागे. बट येस, दॅट इज वन ऑफ द बिगर प्रोजेक्ट्स की ज्याला कमर्शियल व्हॅल्यू सुद्धा आहे. That this is just for the advanced purposes, so ignore this. अँड देन इनिशियली आय वॉज टेलिंग यू की आपला फोटो केलाय आणि आपल्या वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये उत्तर मिळतंय, किंवा आपण फोटो टाकतोय आणि व्हर्च्युअल ट्राय ऑन आपल्याला मिळतंय. सो आय कॅन से व्हर्च्युअल ट्राय ऑन एक्झाम्पल्स. सो आय विल ॲड द फोटो ऑफ अ मॉडेल, आणि त्याचे डायरेक्ट मला, किंवा चष्म्याचं पण करता येऊ शकतं की समथिंग लाईक दिस, की त्याच युजरचे वेगळ्या कपड्यांमध्ये हे मिळत आहेत. सो दिस इज बेटर की तो एक फोटो टाकतोय, वरती चूज करतोय ड्रेस, आणि ते ड्रेस वेगळे मिळत आहेत. बट वन कॅव्हिएट फॉर ड्रेसेस पर्टिक्युलरली इज दॅट आपल्याला ते ड्रेस सिलेक्ट करता नाही येणार आता, कारण तसे तेवढे चांगले मॉडेल्स जे ते फ्री नाही आहेत, किंवा ते अजून तेवढ्या हाय लेवलला नाही आहे. रिसर्च करावं लागेल. जेव्हा मी चेक केलं होतं 2 महिन्यापूर्वी, इट वॉज नॉट देअर लाईक व्हेरी फ्री मॉडेल्स की जे कपडे तसे देत आहेत. बट आपण असं म्हटलं की डायरेक्टच आपण प्रॉम्प्ट टाकून दिला तर मग तो देऊ शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण चूज नाही करत आहे, बट वी आर डायरेक्टली शोईंग. सो फॉर एक्झाम्पल, मी माझा स्वतःचा फोटो जेव्हा जीपीटीला दिला होता आणि त्याला म्हटलं स्टार वॉर्सच्या स्टाईलमध्ये दे, तो त्याने हा मला स्टार वॉर्सच्या स्टाईलमध्ये तयार करून दिलेला फोटो होता. सो मी माझा एक अवतार अपलोड केलेला, आणि त्याने स्टार वॉर्स स्टाईलमध्ये तयार करून दिला. सो आपण त्याला सांगू शकतो की 6 वेगळ्या स्टाईलमध्ये दे. आपण जिबली वगैरे बघितला होता, तो हा डिस्टोपियन सायफाय मध्ये केला होता माझा. हा एम एफ हुसेनच्या स्टाईलमध्ये केलेला, त्यांच्या आर्ट स्टाईलमध्ये. सो वी कॅन हॅव समथिंग लाईक दॅट की आय एम गिव्हिंग माय फोटो आउटपुट मी इन 5 डिफरंट स्टाईल्स, की हे आर्टिस्ट कसे काढतील तशा पद्धतीने माझे फोटो आउटपुट दे मला. दॅट कुड बी वन गुड प्रोजेक्ट. अनदर कुड बी ॲडव्हर्टायझिंग, की सो इथे मी माझा फोटो दिला होता आणि म्हटलं की मी मॅकडोनल्ड्सचा बर्गरची ॲडव्हर्टाईज करतोय. असं मी त्याला प्रॉम्प्ट असा नाही दिला की मी खातोय, त्याने स्वतःहूनच डिसाईड केलं आणि माझ्या फोटोला मॅकडोनल्डची स्टाईल दिली. सो इथे माझं इनपुट, माझा फोटो आणि मॅकडोनल्ड दोन्ही होते. नॉर्मल चॅट जीपीटीला म्हणतोय मी. सो लेट्स से इफ आय एम जस्ट लेट्स जस्ट ट्राय दिस एक्झाम्पल नाव. आणि खूप सारे छोटे छोटे चॅट जीपीटीचेच, याला आपण रॅपर्स म्हणतो, एपीआय रॅपर. आणि इफ यू हॅव सीन, देर आर लॉट ऑफ रॅपर कंपनीज. सो AI रॅपर अप्लिकेशन. सो व्हॉट वी मीन बाय AI रॅपर इज की असे प्रॉडक्ट्स की जे AI वापरतायत बॅकग्राऊंडला चॅट जीपीटीचं, पण एक कोअर फंक्शनॅलिटी देत आहेत, की मी फोटो अपलोड करेल, मला लिंक्डइनसाठीचा हेडशॉट करून दे, असं. सो दॅट इज द रॅपर थिंग. सो आता मी त्याला म्हणेल की यू आर an expert artist who you are an expert digital artist with a great understanding of prompts as well. I want you to you to act as a digital portrait artist and generate the character which is sent to you in specific art style that user mentions. तर आता मी त्याला ट्रेन करतोय, आणि हे आपण जेव्हा सपोज आपण असं प्रॉडक्ट बनवतोय की जे युजरचा फोटो घेतील आणि त्याला वेगळ्या याच्यात तयार करून देतील याच्यामध्ये, तो तेव्हा आपण असा प्रॉम्प्ट त्याला सिस्टम प्रॉम्प्ट म्हणून देणार. ओके. आणि मग आता आपण फक्त युजरला, आता याच्या खाली आपण फक्त टाकत जाणार. सो आता हे मी चॅट जीपीटी मध्ये लिहितोय, बट इन अवर केस इफ यू आर मेकिंग अ प्रॉडक्ट ऑन दिस, then we'll write this as a system prompt and we'll pass 2 things. We'll pass an image and we'll pass the art style. So now let me upload one of my, sorry, let me just upload one of the image. So मी इथेच माझी दुसरी इमेज घेतो, हे मागे काढलेले फोटो होते. सो लेट्स से ओके. सो हा फोटो घेतो आणि त्याला म्हणतो आर्ट स्टाईल ऑफ लेट्स से वॅन गॉग. ओके. आता इथे आपण पोज नाही चेंज करते. दुसऱ्याला आपण सांगू शकतो की यू आर अ पोज चेंजर ॲप, की तुला मी फोटो देतोय, तू मला याचे 10 पोज मध्ये दे.
इमेजेस. आणि हा स्पेसिफिक प्रॉम्प्ट मी अशाच वी हॅव टू प्ले अराउंड दिस प्रॉम्प्ट, बट वी आर रायटिंग द स्पेसिफिक प्रॉम्प्ट बिकॉज वी वॉन्ट टू क्रिएट अ सॉर्ट ऑफ अ प्रोडक्ट आउट ऑफ दिस विच वर्क्स इन द सेम स्टाईल फॉर एव्हरीवन इन अ वे. तर मी त्याला म्हटलं की मी तुला फोटो देतो आणि तुझं काम आहे फक्त हेडशॉट्स देणं फॉर लिंक्डइन, देन इट विल गिव्ह मी ओनली हेडशॉट रिलेटेड थिंग्स. आता डिपेंडिंग ऑन देअर यु नो सो त्याने आता वॅनगॉगच्या, सो इफ यू डोंट नो वॅनगॉग, सो वॅनगॉग स्टाईल इज दिस. सो वॅनगॉग फेमस पेंटिंग हे तुम्ही प्रॉब्ली बघितलं असेल. सो स्टारी नाईट वॉज वन ऑफ द मोस्ट फेमस आर्ट पीस, आणि तो असे स्टार्स आणि ब्ल्यू कलर्स वगैरे वापरायचा. मला वाटतं 1900 अर्ली 19th सेंचुरी मधला आर्टिस्ट होता. अँड देर आर लॉट ऑफ अदर इंटरेस्टिंग आर्टिस्ट ॲज वेल. तर बघूयात त्याने काय दिलं. सो त्याने आता स्टाईल मॅच होते बऱ्यापैकी. सो इट हॅज गिवन प्रॉपर यु नो. Now, if I want to build this into sort of an ChatGPT API based system, then we'll just have, you know, something like, let's say ChatGPT API example for image generation. So I know the code. So आपण या कोडमध्ये आपण असा कोड पास करणार, प्रॉम्प्टमध्ये आपला तो प्रॉम्प्ट देणार जो मी दिला होता तसा, आणि इमेज इथे आपण पास करणार आहे कुठेतरी त्याला. सो इथे इमेज पासिंगला ऑप्शन नाही आहे, पण मे बी वेगळ्या API मध्ये असेल. सो इथे डायरेक्टली टेक्स्ट टू इमेज होत आहे. सो इफ वी आर डुईंग टेक्स्ट टू इमेज, विल राईट टेक्स्ट लाईक दिस, आणि तो म्हणतोय की रिस्पॉन्स मला B64 JSON मध्ये दे, बेस 64 जे इमेजसाठी पण वापरता येतं. आणि मग तो इथे इमेज मिळते आणि ही इमेज आपण सेव्ह करतोय. तर अशा एका याच्यामध्ये आपलं कोअर फंक्शनॅलिटी वर्क होईल मग. अँड देन विल हॅव युजर्स वगैरे, मग आता सेव्ह करणार, मग युजरला लिंक करणार, आणि त्या सगळ्या गोष्टी, मग तो इकडचा तिकडचा पसार आहे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत. सो येस, आय थिंक एवढ्या या गोष्टींनी तुम्हाला एक चांगला माइंडसेट क्लिअर झाला असेल आता की कसं विचार करायचा आहे, कशा टाईपचे प्रोजेक्ट्स आपण बघतोय वगैरे. इन एव्हरी प्रोजेक्ट यू कॅन हॅव सम सॉर्ट ऑफ AI एलिमेंट्स. त्यामुळे तुमचा प्रोजेक्ट जर तुम्हाला वाटतंय की एकदम सिम्पल, लेट्स से रेस्टॉरंट ऑर्डरिंग आहे किंवा फूड लिस्टिंग आहे, सपोज आपण म्हटलं की हॉटेल लिस्टिंग मला बनवायची आहे, तर यू कॅन ऑल्सो ट्राय टू बिल्ड इंटिग्रेट सम सॉर्ट ऑफ AI इन टू द हॉटेल लिस्टिंग. ठीक आहे, आता हा एक नवीन बघू दुर्गेश काय म्हणतोय, अँड देन विल ओपन फॉर डिस्कशन. Skill exchange and freelance collaboration platform. A platform where users offer skills, request skills, chat, track tasks, complete projects, similar to LinkedIn mini version. Okay. Similar to more like Fiverr किंवा Get a Freelancer म्हणू शकतो आपण. So इथे काय होईल की एका साईडला प्रोजेक्ट लिस्ट करणारे राहतील लोक, एका साईडला स्किल देणारे लोक राहतील. प्रोजेक्ट्स लिस्ट करणारे लिस्ट करतील आणि स्किल्स देणारे बघतील की कोणकोणते आहेत. अँड देन दे कॅन मे बी बीड ऑन इट की मी इतक्या रुपयांना हा प्रोजेक्ट करेल, आणि समोरच्याकडे ती रिक्वेस्ट जाईल की मला 5 लोकांनी सांगितलंय, कोणी म्हणतं 500 मध्ये, कोणी 400, कोणी 300. तो अप्रूव्ह करेल आणि इथे युजरला दिसेल की माझा अप्रूव्ह झालाय की माझा रिजेक्ट झालाय. सो देर आर मेनी थिंग्स नाव. आय एम जस्ट थिंकिंग अलाउड, बट हे MVP नाही आहे. मी जे बोललो ते थोडंसं अजून पुढे गेलं. MVP मध्ये फक्त लिस्टिंग देऊ शकतो, आणि मग त्याच्या पुढची स्टेज राहू शकते की मॅचिंग, की मग ते बिडिंग करतील आणि समोरचा अप्रूव्ह करेल किंवा रिजेक्ट करेल असं. बट ठीक आहे, आय थिंक दॅट इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल प्रोजेक्ट. अँड यू हॅव टू थिंक थ्रू इट. सो वॉट एव्हर युअर प्रोजेक्ट इज, यू हॅव टू लर्न, यू हॅव टू काइंड ऑफ थिंक थ्रू इट. आणि दॅट इज ऑल्सो एक्सपेक्टेड की तुम्ही प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्टचा स्कोपने पण विचार कराल, तुम्ही व्हिज्युअली पण विचार कराल, आणि मग तुम्ही बॅकएंडने पण विचार कराल. आणि थ्रू ऑल दिस कॉम्बिनेशन यू विल हॅव सॉर्ट ऑफ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट माइंडसेट एक बिल्ड होईल, की जे तुम्हाला प्रॉडक्ट मॅनेजर रोल्सला प्रिपेअर करेल किंवा UI UX ला प्रिपेअर करेल, मल्टिपल गोष्टींना प्रिपेअर करेल. बट मोर दॅन द प्रिपरेशन फॉर जॉब, इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ युअर ओन ब्रेन, हाऊ टू थिंक अबाउट डिफरंट प्रोजेक्ट्स, हाऊ टू ब्रेक अ बिगर प्रॉब्लेम into smaller sub problems, किंवा बिगर
लाईन इंटू स्मॉलर सब लाईन्स सो दॅट यू हॅव मोर क्लॅरिटी ऑफ थॉट आणि मग तुम्ही प्रत्येकाला पिक अँड चूज करून करू शकतात काम. अँड देन ऑल्सो ऑर्डरिंग लाईक यू आर ऑल्सो थिंकिंग की कोणाला प्रायोरिटी द्यायची आणि कोणाला नाही द्यायची प्रायोरिटी. सो दॅट ऑल्सो यू गेट टू यू नो वर्क ऑन. सो हे सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहे या कॅपस्टोन प्रोजेक्ट थ्रू. सो ऑल राईट आय स्टॉप हिअर. तुमचे कमेंट्स वगैरे असतील काही आयडियाज असतील तर आपण डायरेक्टच आता डिस्कस करू. आणि नेक्स्ट व्हॉट द ॲज अन आउटपुट व्हॉट आय वॉन्ट टू सी इज की तुमच्या ग्रुपवर तुमचं डिस्कशन सुरुवात व्हायला पाहिजे की हे दोन म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या आयडियाज असतील ते तुम्ही तुमच्या ग्रुपवरही टाकू शकतात 3-4 आयडियाज. सो लेट द अदर पीपल ऑल्सो इन युअर टीम ऑल्सो रिप्लाय टू दॅट की त्यांचं काय म्हणणं आहे. माझे थॉट्स मी त्याच्यावर टाकेल. सो जर तुम्हाला पब्लिकली ठेवायचे असतील आत्तासाठी तर इथेही टाकू शकतात पण ब्रेनस्टॉर्मिंगसाठी टीममध्ये ठेवलेलं चांगलं आहे बिकॉज देन मी त्या टीममध्ये तसे तसे गाईड करू शकतो. सो फ्रॉम दिस पॉईंट ऑनवर्ड्स तुमचे टेक्स्ट चॅनल तरी कमीत कमी ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही आता UI वायर फ्रेम वगैरे बनवणार देन बिटवीन यू कॅन स्प्लिट द टास्क ऑर यू कॅन डू युअर सेल्फ. प्रत्येक गोष्ट स्वतःने केली तर चांगलंच आहे की मी माझी पण इमेजेस काढेल. प्रत्येक मेंबर त्याच्या पद्धतीने पेन पेन्सिलवर काढेल, फोटो अपलोड करेल त्यांच्या ग्रुपवर आणि सगळेजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते फोटोज टाकतील, अपलोड करतील त्यांच्या त्यांच्या ग्रुपवर. सो देन मग माझ्या कमेंट्स येतील त्याच्यावर किंवा दुसऱ्यांच्या कमेंट्स येतील. मग ज्याचं चांगलं दिसतंय ते आपण पुढे घेणार. मग ज्यांना वाटतंय की मी फिग्मामध्ये ट्राय करतो मे बी एखादा फिग्मामध्ये करू शकतो. तुम्हाला वाटलं की नाही मला आता डायरेक्टच HTML टेम्पलेटमध्ये चेंजेस करायचे सो यू डाउनलोड द HTML टेम्पलेट आणि यू स्टार्ट वर्किंग. वेन यू डाउनलोड द टेम्पलेट आयडियली एका व्यक्तीने स्क्रीन शेअर करून करायला पाहिजे आणि बाकीचे सांगतायत की हे काढ ते काढ हे कर वगैरे वगैरे. बिकॉज दॅट पॉइंट सगळ्यात तिघा चौघांनी करायची गरज नाही आहे HTMLचे पेजेस डिलीट करताना म्हणतोय मी. कारण जेव्हा तुम्ही मोठं टेम्पलेट डाउनलोड कराल तेव्हा डिलिशन बरंच लागेल तुम्हाला. देर आर मेनी पेजेस दॅट दे प्रोव्हाइड. तर आणि मग आफ्टर दॅट मे बी तुमचे सगळे HTML पेजेस आलेले आहेत मग सगळेजण परत इंडिपेंडेंटली त्यांचं त्यांचं करू शकतात की API लिहिणं वगैरे वगैरे काम. आणि इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन ऑल्सो डिक्टेट की एका स्क्रीनवर तुम्ही 3 जण काम करतायत. बट टीम स्पिरिट इज निडेड, टीम वर्क इज निडेड ॲट दिस पॉइंट. सो ऑल राईट, सो दॅट्स ऑल अबाउट फ्रॉम माय साईड राईट नाऊ. आता मी थांबतो. तुमच्या काही आयडियाज असतील किंवा काही जनरल क्वेश्चन्स असतील विल टेक इट. अँड मे बी टुडे विल स्पेंड टाइम ऑन दिस ओनली. बाकीचे जे आहे पार्ट 4 पार्ट 5 ते तुम्ही थोडं घरून करू शकतात. थोडंसं आपण हे किक स्टार्ट करू म्हणजे या गोष्टी या पॉईंटला ॲटलिस्ट सुरुवात होऊन जाईल. सो ॲटलिस्ट 30 तारखेपर्यंत 30-31 पर्यंत काहीतरी आपल्या हातात असेल की जे जरा म्हणे फ्रॉम द कॅपस्टोन प्रोजेक्ट पर्स्पेक्टिव्ह. येस ओके. सो ओव्हर टू यू गाईज. कोणी कोणी विचार केला प्रोजेक्ट आयडियाचा? प्रतीक्षा ओके. येस तू सांगू शकते अनम्यूट करून काय आहे. आय कॅन जस्ट यू नो गिव्ह माय थॉट्स आणि नंतर आपण ग्रुपमध्ये करू. पण आता पुढचे एक 10-15 मिनिटं इफ वी कॅन कीप इट काइंड ऑफ इंटरॅक्टिव्ह दॅट विल बी ग्रेट. कमॉन ॲटलिस्ट कोणाचे तरी थॉट्स असतील. सर मी तुम्हाला एक प्रोजेक्ट आयडिया सेंड केली होती. आय थिंक मी तुम्हाला पर्सनल मेसेजमध्ये टाकली वाटतं याच्या डिस्कॉर्डच्या. ओके ओके. काय ग्रुप नंबर तुझा? सर 080D.
प्रोजेक्टच्या याच्यात तर नाहीये, DM वर टाकलेलं का? एक मिनिट. सर नाही, डिस्कॉर्डच्या ह्याच्यात मी कदाचित तुमच्या याच्यावर टाकलं, म्हणजे मेंटॉर आयडीवर. खूप आधी टाकलेलं का? आता दिसत नाही मला. थांब एक मिनिट. नाही झिरो सर, सर इथे डिस्कॉर्डवरच आहे. ते झिरो डी ना? 0 वरती वरती गेलं सर. सर याच्यात नाही टाकलं मी, तुम्हाला टाकलं सर डायरेक्टली पर्सनल याच्यावर. वरती लेफ्ट साइडला आले असेल. हा, ओके ओके. सो स्वास्थ्य सारथी, ओके. AI companion for health and navigation. AI-driven health platform designed to ensure no one feels lost when it comes to their well-being. It serves as a comprehensive daily health assistant for everyone, acting as digital lifeline for individuals who are relocated for work, treating common. ठीक आहे. आय थिंक दिस आय अंडरस्टँड द प्रिमाइस ऑफ इट. आता याला स्ट्रक्चराइज करावं लागेल. नाउ कपल ऑफ कमेंट्स की फर्स्ट ऑफ ऑल तुमचा फर्स्ट जे थॉट्स आहेत ते तुमच्या शब्दांमध्ये लिहा. डू नॉट यूज AI फॉर दॅट, बिकॉज देन द ॲबिलिटी ऑफ Yes, थिंकिंग विल नॉट हॅपन. मी AI ला डायरेक्ट सांगू शकतो की हा माझा प्रोजेक्ट आहे, लेट्स से जॉब पोर्टल आहे. आता दुसऱ्या कोणीतरी टाकलं होतं, मी जस्ट जॉब पोर्टल म्हटलं आणि मी AI ला देऊ शकतो की गिव्ह मी डिटेल्स ऑफ द जॉब पोर्टल, काय काय पाहिजे वगैरे. बट देन दॅट 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 डज नॉट हेल्प अवर थिंकिंग. म्हणून ते आपण नंतर वापरू शकतो ॲट अ सर्टन पॉइंट. पण आता आपल्याला स्वतःलाच आपल्याच मेंदूने विचार करून ठरवायचंय की मला त्याच्यात काय पाहिजे. प्रोजेक्टचा आयडिया घ्यायला हरकत ऍक्च्युली नाहीये. ठीक आहे, ऍक्च्युली मग एक मिनिट हा सांगतो. आयडिया, हम्म. हे जे सर ऍक्च्युली आता पास्ट SI जी झाली ना 2025 ची, हा, तर त्याच्यामधून हा आयडिया पिक केला होता. ठीक आहे. तर हा, ह्याच्यात ओके. आहे ना, माझं रफ एकदम आयडिया म्हणजे फॉर्म्युलेट करण्यासाठी मग जेमिनी थ्रू हे करून घेतलं की ठीक म्हणजे आहे, कळलं, हरकत त्याचं नाही. प्रॉपर पण तू स्ट्रक्चर काय. मला पाठवताना रॉ मध्ये पाठवलं तर चालेल. बट आय एम जस्ट सेइंग फॉर एव्हरीवन, आय एम नॉट सेइंग फॉर यू पर से. बट फर्स्ट ऑफ ऑल येस, की तुमच्या प्रोजेक्टच्या क्लॅरिटी तुम्हाला AI कडून नाही घ्यायची आहे. तुम्हाला प्रोजेक्टची क्लॅरिटी मित्रांशी डिस्कस करून घ्यायची आहे फर्स्ट ऑफ ऑल. Second, you have to split that into smaller into MVP related things. म्हणजे आता हीच जर मी म्हटलं की असं ठेवायचं आहे, तर आता तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये आता विचार करायचा आहे की हे जर माझं प्रिमाइस आहे की समोरच्याला वेलबिईंगसाठी किंवा हेल्थच्यासाठी असिस्टंट बनवायचा आहे, तर त्याचं स्वरूप कसं राहील, कसं ते वर्क होईल. आपण वेबसाईट बोलतोय आता सध्या सुरुवातीला, तर आपल्याला मग कसं वेबसाईटमध्ये काय पाहिजे, दिसेल कसं आधी सुरुवातीला. कारण आता इथे मी बॅकएंडचा विचार नाही करणार सुरुवातीला, बिकॉज आय हॅव टू क्लिअर हाऊ युजर विल वर्क, हाऊ युजर विल इंटरॅक्ट विथ माय सिस्टम. दिस इज माय फर्स्ट थॉट नाव. देन यू आस्क, यू विल डिस्कस बिटवीन द ग्रुप की अच्छा काय आहे. मग तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो आपण त्याला. सो यू जस्ट गप्पा मारत मारत यू ट्राय टू गेट अ क्लॅरिटी बिटवीन एव्हरी वन. And it's important in the येस. team projects particularly that all of you four are on the same page. म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, की जिकडे सगळेजण कॉन्शियसली ऐकतायत आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत आहेत. भले आउटपुट नसेल देत, एक जण बोलत नसेल, 2 जण बोलत नसतील, पण ते समजतायत कमीत कमी आणि तुम्हाला कळतंय की त्यांना कळलंय. तरच तुमची टीम, तरच मग त्यामध्ये करायला मजा पण येते. सो येस, आता इन दिस केस माय थॉट्स विल बी येस, की युजरला कसं दिसेल. मग युजरला रोज चेक इन करायचं का, की युजर आला आणि तो म्हणेल की मी आज काय काय केलं. सो कसं त्याला मदत करेल याचा थोडासा विचार करावा लागेल, बिकॉज देन दॅट्स द प्रॉडक्ट डिझायनिंग पार्ट इन अ वे. तर ठीक आहे. ॲज इन आय वुड से ॲज अ प्रिमाइस दॅट्स फाईन, यू कॅन परस्यू दिस. सो देन द नेक्स्ट स्टेज इज फर्स्ट, इवन बिफोर द वायर फ्रेम वगैरे, यू हॅव टू फर्स्ट हॅव द क्लॅरिटी इन युअर ओन अँड मे बी द टीम ॲज. बट टीमच्या आधी स्वतःची, कारण मी जर प्रोजेक्ट पुट करतोय तर मला थोडीशी जास्त क्लॅरिटी पाहिजे. तो आपण हे सेपरेट बोलू शकतो की तुझा कसा विचार आहे, याच्यात काय टाकायचं आहे काय नाही. बट या ॲज इन युजरला कसं इंटरॅक्ट करेल, युजरला काय दिसेल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार इमॅजिनेशन करून करावा लागेल. सो यू हॅव टू ॲक्च्युअली व्हिज्युअलाइज की युजर साईटवर येतोय, युजर काहीतरी टाईप करतोय,
किंवा युजरला मग लगेच आउटपुट येत आहे वगैरे वगैरे, हे व्हिज्युअलायझेशन्स वगैरे लागतील मनातल्या मनात. मग ते डिस्कस होतील व्हिज्युअलायझेशन्स, थोडी आयडिया क्लिअर होईल, मग तुम्ही पेन अँड पेपरवर टाकाल त्याच्यानंतर. Yeah, so I think येस what I सर. said, yeah, so what I said about here that visualization, sorry, pen and paper is the first step. याच्या आधीची प्रिरिक्विजिट आहे याचा अर्थ. सो बरं झालं तुझ्या एक्झाम्पल म्हणून मला कळलं. सॉरी. सो UI वायरफ्रेमच्या आधी इमॅजिनेशन अँड मेंटल व्हिज्युअलायझेशन, इथे इमॅजिनेशन पेक्षा मेंटल व्हिज्युअलायझेशन of how the product will look like, the core MVP slash functionality, core functionality म्हणू आपण. Okay, this becomes the actual first step. And then UI wireframe. कारण जर हेच नसेल तर तुम्ही wireframe वर टाकू शकणार नाही, आणि तुम्ही क्लॅरिटीसाठी टाकत असाल तर दॅट्स फाईन. म्हणजे तुम्ही ते कागद फाडला परत बनवलं, फाडला परत बनवलं, इट्स ऑल गुड. Yeah, all right. So that was that. All right. So yes, Devang, I think you are on the right track. So this is a good start. आपण बघूयात, आणि तुम्ही मग 2-3 प्रोजेक्ट्स असे डिस्कस केल्यानंतर मग तुमचा फायनलाइज होईल की कोणता करायचा आहे, डिपेंडिंग ऑन दी एव्हरीवन्स. सर मी ग्रुपमध्ये आमच्या मग डिस्कस करतो. ग्रुपमध्ये पण मी सेम मेसेज फॉरवर्ड केलाय. हो. चालेल. येस, एनीवन एल्स अजून? हू हॅज एनी अदर थॉट्स? कोणीतरी जॉब पोर्टलचं टाकलं होतं. सो येस, जॉब पोर्टलसाठी पण देन यू थिंक की कसं ते एक्झॅक्टली वर्क होईल. आणि क्लोन्स आर ऑल्सो ओके, आय वुड से. जर तुम्ही म्हटलात की मला Naukri.comचाच क्लोन बनवायचा आहे, दॅट इज ऑल्सो अ गुड स्टार्टिंग पॉईंट. मग तुम्ही ते पेजेस बघाल, अनालाइज कराल की त्यांनी काय टाकलंय, आणि आता तुम्हाला माहिती आहे की मला सोपं ठेवायचं आहे, मग तुम्ही विचार कराल की मी काय काय कट करू त्याच्यामधलं, मग कोणते पेजेस ठेवू. मग मी जस्ट सर्च करेल की नोकरीचं अकाउंट मला नसेल बनवायचं, तर मी आधी म्हणेल की नोकरी वेबसाईट UI पेजेस, किंवा स्क्रीनशॉट्स म्हणेल, तर मला इथून दिसेल की काही दिसत आहेत का स्क्रीनशॉट्स Naukri.com. सो Naukri.com वेब पेजेस असं टाकून तुम्ही बघू शकतात. Pinterest is also one good example. So Pinterest वरून you can explore the similar visual items. So मी म्हटलं की जॉब पोर्टल, तर जॉब पोर्टल वेब डिझाईन, यू कॅन सी सम ऑफ द आयडियाज ॲज वेल व्हिज्युअली. सो हे हळूहळू गोष्टी अजून क्लिअर होतील. आता खूप या टूल्सची गरज नाही आहे, बट आय एम जस्ट सेईंग फॉर द ॲडव्हान्स स्टुडंट्स की कसं काय काय व्हिज्युअली कसं होऊ शकतं. ऑल राईट, सो देन वी कॅन स्टॉप हिअर. आता तुम्ही पुढचा थोडा वेळ तुमच्या टीममध्ये ट्राय टू हॅव सम डिस्कशन अबाउट द प्रोजेक्ट्स. आयडियाज ड्रॉप करत जा, कारण व्हॉइसमध्ये मी पूर्ण वेळ नसेलच, पण ॲटलिस्ट तुमचं जे काही फायनल ठरतंय वगैरे किंवा तुमचे थॉट्स आहेत ते डायरेक्ट मेसेजमध्ये लिहा त्या ग्रुपमध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्ही काय लिहितायत, कुठे पोहोचलायत. आणि येस, ओके, ओमने टाकलाय स्मार्ट बिझ, नो कोड बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म. AI-powered business intelligence platform designed to help small, medium analyze their data without technical knowledge. So users can upload CSV and ask questions in natural language. System uses AI to automatically generate insights, charts, dashboard, and explain business trends in simple language, enabling faster and smarter decision making. ओके, सो एक बॉक्स आहे, युजर CSV किंवा एक्सेल टाकतोय, सबमिट बटन आहे, एंटर दिलं की एक तर आन्सर येतोय, दुसरं आहे की इनसाइट्स, ठीक आहे, आन्सर आहे, चार्ट्स आणि डॅशबोर्ड प्रिंटिंग गोइंग टू बी अ बिट ॲडव्हान्स्ड, आय वुड से. Sir, जनरेटिंग like BI dashboards, business intelligence. हां, BI platform आहे ना, Power BI त्याच्यासारखं. कळलं. पण देन पॉवर BI डॅशबोर्ड्स म्हणजे MVP मध्ये मी मग त्याला ब्रेक करेल. आय अंडरस्टँड की त्याच्यावरून त्याला चार्ट्स पण मिळतील आणि काही ऍक्टिव्ह गोष्टी पण मिळतील.
डॅशबोर्ड ऑटोमॅटिकली करायला म्हणजे आता द आउटपुट इज कॉम्प्लेक्स कारण डिपेंडिंग ऑन द अपलोडेड CSV त्याने ऑन द फ्लाय बनवायला पाहिजे गोष्टी त्या चार्ट्सच्या वगैरे. सो इट्स अ बिट कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट इन द सेन्स ऑफ आउटपुट. मी आउटपुट म्हटलं की फक्त इन्साइट्स दे, दॅट्स फेअरली इझी. मी म्हटलं आउटपुट चार्ट्स दे, तर मला वाटतं ChatGPT वगैरे चार्ट्स पण देऊ शकतो. पण आय नो वन थिंग म्हणजे बिकॉज AI API आपण वापरतोय क्लॉडमध्ये आपल्याला क्लॉडमध्ये तो आपल्याला चार्ट्स करून देतो. सो क्लॉड आर्टिफॅक्टचा जर API असेल तर मग काम खूप सोपं होईल. अदरवाईज विल हॅव टू डू इट मॅन्युअली की डेटा एक्स्ट्रॅक्ट करा आणि मग तो चार्टमध्ये टाका. बट आय जस्ट सी की इथे आहे का इंटरॅक्टिव्ह डेटा डॅशबोर्ड. हां, तो मी CSV अपलोड केली होती एका कॉलेजची फीजची हे केली होती. आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतला होता टीचर्ससाठी. तर तिथे ही CSV अपलोड केली आहे. मी त्याला एवढाच प्रॉम्प्ट दिला होता, ॲक्ट ॲज अ डेटा सायंटिस्ट, अनालाइज फाईल अँड बिल्ड इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड. आणि त्याने हा असा इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड तयार करून दिला. सो लेट्स सी की ही लिंक कशी ओपन करता येईल. कॉपी, पब्लिश आर्टिफॅक्ट, कॉपी लिंक. तो हा डॅशबोर्ड त्याने ऑन द फ्लाय करून दिला AI ने आपल्याला. आणि असा फीचर म्हणतोयस तू, समहाऊ इज माय येस सर, अंडरस्टँडिंग. लाईक दिस. हां, सो आता या केसमध्ये आय विल सी म्हणजे मला काम सोपं करायचं असेल आधी तर मी बघेल की क्लॉडलाचाच API वापरून असं आउटपुट सकट देता येतंय का, क्लॉड आपल्याला देऊ शकतोय का. आता कारण येस येस. दॅट विल बी माय थिंग. कारण क्लॉडने ॲक्च्युली कोड लिहिला आहे आणि त्या कोडने हे आउटपुट आलेलं आहे. बट व्हॉट वी वॉन्ट टू डू इज नॉट राईट द कोड. लाईक आपल्या सबमिट बटनवर आपल्या कोड नाही लिहायचा आहे, बट समहाऊ जे AIचा आउटपुट येईल ते आपल्याला रेंडर करायचं आहे. तर मग मी थोडंसं रिसर्च करेल याच्यावर की हे कसं AIचे कॅपेबिलिटी आहे का, की तो मला डायरेक्टच डेटा अशा फॉर्मॅटमध्ये देईल की जे मी डायनॅमिकली चार्ट डिसाईड होईल की पाय चार्ट आहे की बार चार्ट आहे हे पण AI सांगेल मला. मग तो म्हणेल की बार चार्टमध्ये हे टाक, पाय चार्टमध्ये ते टाक, टेबलमध्ये हे टाक. हे पण AI ने दिलं तर मग आपण पाय चार्ट आणि त्या वेगळ्या चार्ट्सची कोड स्निपेट्स करून ठेवू शकतो रेंडर करण्यासाठी. बरोबर. पण मग मी त्याचे फर्स्ट स्टेप काय म्हणेल की एवढं सगळं करायच्या आधी मी एवढंच करतो, माझी CSV घेतो, ती सबमिट बटनवर CSV AI कडे जाईल. AI मला इन्साइट्स देतोय शब्दांमध्ये आणि ते इन्साइट्स मी फक्त प्रिंट करतोय. आधी मी एवढंच बघतो की CSV दिली, इन्साइट आली. मग इन्साइट आल्यानंतर आता मी देन आय थिंक की ओके आता मला चार्ट द्यायचे आहेत. मग AI कडून मला असा जेसन मिळतोय का समहाऊ ते मला. चार्टच्या आधी आपल्याला प्री प्रोसेसिंग पण द्यावं लागेल, कारण की ज्या फाईल्स नल व्हॅल्यूज किंवा डुप्लिकेट्स व्हॅल्यू असतात ते पण रिमूव्ह करावं लागेल आपल्याला. हां, मग देन इट बिकम्स मोर अँड मोर कॉम्प्लेक्स. देन इट विल बी आणि मग ते जनरलायझेशन पण करावं लागेल त्याला. सो देन वी हॅव टू येस सी येस. की डेटा क्लिनिंग कसं आहे. मग डू वी यूज AI फॉर डेटा क्लिनिंग ऑर डू वी डू द क्लिनिंग अवरसेल्व्स. मग डिस्टिल बट मॉडेल यूज करून होऊ शकतं. हां, सो देन दॅट रिक्वायर्स देन सेपरेट टेस्टिंग. की सपोज मी म्हटलं की डिस्टिल मॉडेल वापरायचं आहे, बर्ट डिस्टिल म्हणतोय तू, राईट. सो मी जर आता जाईल, मी म्हणेल बर्ट डिस्टिल मॉडेल. ओके. तो आता बर्ट घेतलं हे मी हगिंग फेसवरून डाउनलोड करेल. मी कोलॅबमध्ये जाईल, हे घेईल आणि मी आता 10 माझे डमी एक्झाम्पल CSVचे अपलोड करून आधी बघेल की मला हा डेटा क्लीन स्वतः करून देतोय की नाही. तो त्याच्यावरून माझं जे हायपोथेसिस आहे की बर्ट डिस्टिल डेटा क्लीन करून देतो, जर त्याने केलं 10 एक्झाम्पल्सला, देन आय कॅन फेअरली शुअर की येस इट कॅन जनरेट. पण त्याने दिलं नाही, देन आय हॅव टू थिंक, देन I maybe look into other project, or I will directly trust the data, assume that our system has input user टाकतोय, तो डेटा चांगलाच डेटा टाकतोय, खराब दिला तर ती त्याची जबाबदारी आहे, मी पुढचं काम करतो. So we'll reduce the scope in that case. Either I am just saying how I am thinking. I am not saying की हे बरोबर आहे की ते बरोबर आहे. There is nothing like that. It is just that की what options you have and you choose one option basically. That's how we kind of go through. तर येस डिस्टिल बट आय टेस्ट झालं व्यवस्थित, मग तो डेटा क्लीन होईल, मग तो क्लिनिंग तिकडे जाईल. मग मी माझा प्रश्न असेल की AI मला असं उत्तर देतंय का की बार चार्टमध्ये हे टाक आणि मग पाय चार्टमध्ये हे टाक. असं जर त्याने दिलं तर मग मी माझ्या फ्रंट एंडमध्ये रिॲक्टमध्ये वगैरे मी असं म्हणू शकतो की इफ टाईप इक्वल टू बार हे जर आलं
तर मग शो दिस डेटा इन बार चार्ट, मग तो बार चार्टचा कोड असेल तो काहीतरी फ्रंट एंडला रिॲक्टमध्ये. आणि मग दुसरं असेल इफ टाईप इक्वल टू पाय, आणि मग त्याने 3 दिले पाय चार्ट मात्र एकामध्ये, किंवा 2 बार चार्ट 3 पाय दिले, तर मग ते फॉर लूप लावून आपण बघणार की 2 बार आहेत तर ते दोघं बारचे दिसत आहेत, 3 पाय चार्ट आहे तिन्ही दिसत आहेत वगैरे वगैरे. सो दॅट विल बी काइंड ऑफ UI साईडला. तो येस सर राईट. आय थिंक तुमचा बीई प्रोजेक्ट मोठा आहे तर तुम्हाला बीई प्रोजेक्टच्या अँगलने घ्यायचा असेल तर मग दॅट्स अ डिफरंट लेवल ऑफ थिंकिंग. आणि तुम्हाला आता Yes. कॅपस्टोनचा घ्यायचा असेल तर इट्स अ डिफरंट लेवल ऑफ थिंकिंग. तर आणि कोणता पण प्रोजेक्टमध्ये तुम्ही स्कोप हळूहळू वाढवू शकतात. सो हा जर घेऊन पुढे जायचा असेल तर माय सजेशन इज फर्स्ट युजर CSV अपलोड करेल, आन्सर इनसाइट्समध्ये मिळतील. साइड बाय साइड बर्ड डिस्टिल इफ यू वॉन्ट टू सी, तुम्ही बर्ड डिस्टिलमध्ये 10 CSV फाईल्स टेस्टिंगसाठी आधी जनरेट करा, किंवा कॅगलवरून घ्याल की ज्या फॉल्टी आहेत आणि बघतायत की त्या क्लीन होत आहेत का बर्ड डिस्टिलवरून. मग तुम्ही ते याला द्याल आणि क्लीन डेटासाठी. आणि दुसरं राहतच, म्हणजे यू हॅव टू नाव स्प्लिट द प्रोजेक्ट इन टू मल्टिपल सब प्रोजेक्ट्स. वन सब प्रोजेक्ट इज टेस्टिंग ऑफ बर्ड डिस्टिल, सेकंड प्रोजेक्ट इज एन्शुरिंग की जेसन मधून आपल्याला चार्टचं स्पेसिफिकेशन येत आहे का असं AI कडून, अशा टाईपचं. थर्ड इज अशा टाईपचं. थर्ड इज की जर असं जेसन आला तर रिॲक्टमध्ये कसं दाखवायचं, दॅट विल बी थर्ड. असे मल्टिपल सब प्रोजेक्ट्स होतील तुमचे, आणि ते मल्टिपल सब प्रोजेक्ट्स इंडिपेंडेंटली टेस्ट करायला लागतील. यू कॅनॉट हॅव की माझं डिस्टिल झालं मगच मी पुढे जातो, आणि मग हे झालं तरच मी इथे येतो. आता तुमच्याकडे डिपेंडिंग ऑन द टीम साईज किंवा काय आहे, किंवा इव्हन एकटाच असेल तरी पण आय विल वर्क ऑन मल्टिपल मॉड्यूल्स सेपरेटली, हॅव सेपरेट इनपुट आउटपुट, बिकॉज ऑल दीज मॉड्यूल्स आर रिसर्च बेस्ड. आय डोंट नो की पहिल्याचं आउटपुट खरंच तेवढं येणार आहे का की ते दुसऱ्याला इनपुट म्हणून जाईल. सो इफ आय हॅव इन माय माइंड की पहिलं झालं मगच मी दुसऱ्या चालू करू, तर मी माझा स्पीड थांबवून देतोय, बिकॉज आय डोंट नो की फर्स्ट जे मी घेणार आहे ते चांगलं राहणार आहे नाही राहणार आहे. तो मी प्रत्येक 3 वेगळे प्रोजेक्ट करेल VS कोडमध्ये. VS कोडमध्ये 3 इंडिपेंडेंट प्रोजेक्ट करेल, तिघांचं चेक करेल की तिघं कसे वर्क होत आहेत. आणि वन्स आय अंडरस्टँड की ओके हा मॉड्यूल वर्क होतोय आणि हे 2 नाही आहेत, मग मी थोडं वेगळं लॉजिक लावेल आणि जे वर्क होत आहेत मग ते कंबाईन करायचा प्रयत्न करेल. So you have to think how to do the project also is a thing, that how to split big project into smaller independent modules, especially for the bigger projects म्हणतोय मी. And then having those separate modules as separate VS Code/Colab projects असं. म्हणजे दॅट इज समथिंग दॅट ज्यांचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, यू हॅव इव्हन MCAचे स्टुडंट्स ज्यांचा 6 महिन्यांचा प्रोजेक्ट आहे, यू हॅव टू कीप दिस थिंग इन युअर माइंड ॲज वेल टू डेव्हलप द प्रोजेक्ट डिलिव्हरी माइंडसेट. आणि हे तुम्हाला अगेन प्रॉडक्ट लीडर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट या गोष्टींसाठी कामात येणार आहे. सो वेअर डू आय पुट इट, मे बी जस्ट इथे टाकतो. All right, but overall, I think, I mean, I like the idea. म्हणजे प्रीमाइस ठीक आहे, इट्स अ गुड, इट्स अ चॅलेंजिंग प्रोजेक्ट ॲज वेल. सो आपण बोलूयात ग्रुपवर. तुम्ही दोघंच आहात. इफ यू नीड मोर पीपल, विल सी की कसं, एखाद्या MCAचे पण 1-2 स्टुडंट्स असतील, दे कॅन ऑल्सो जॉईन. All right, guys. So if there are no more points right now, I'll stop here. आणि Sir, I have also shared one idea in this project. Okay, simple a web app which will empower Indian patients by simplifying and personalizing the experience of understanding and acting on the medical test reports, uploading pathological reports and getting key insights in easy to understand. So simple multilingual upload and access. Patients can upload or scan test reports from various products in formats. So basically, user uploads the report, lab report, and it gives insights. That is first. And then instant, easy to understand summaries. The app automatically highlights abnormal values, flags critical findings, explain medical terms. Okay. Personalized lifestyle and treatment recommendation. For each flag test, patients receive clear and actionable suggestions which daily habits to change. And comparing reports to health insights.
visual charts and tables, compare previous, current, and new concerns, capturing improvements, deterioration, and new risk developments. This builds trust. All right, I think it's a good project. Actually, a few years back, I was working on a similar project, and I stopped that actually. So I was calling it Solve for X. But yes, the idea was to maintain the lab reports. Now with AI, it's more easy. So I think what the way I understand is you upload the report and it gives you insights. So right now I'll summarize all of it into insights only. So my first implementation would be that again. So there are some caveats that maybe some reports do not require necessary exercises. So for example, if it's a vitamin A, vitamin B, then it has a different kind of understanding there specifically. So I'm just going to the nuances, edge cases first, and I'm kind of removing those edge cases initially. So I will say that some test may not require that, but some others would require that. So I'll have to kind of be mindful about it. No action in terms of my thought just yet, but I just have to note in my own mind कि यहाँ पे ऐसा नुआंस है एंड देन वो अलग तरीके से हैंडल करना पड़ेगा. ठीक है. So primary would be upload your photo report. Then I'll also focus on one report only initially कि I'll say complete body checkup का report लेना है या cardiology का report लेना है और only vitamins का लेना है, because then that allows me to have specific, allows me to go in depth. So either I can go in depth or I can go in breadth. डेप्थ में जाते हैं तो आई से कि सिर्फ विटामिन का रिपोर्ट लो एंड देन गिव गुड इंफॉर्मेशन अबाउट दैट. एंड इफ आई एम सेइंग जेनेरिक, देन डोंट गो इनटू डिटेल्स ऑफ ईच वन बिकॉज देयर विल बी मेनी केसेस, बट देन कवर जनरल एडवाइस ऑन मेनी थिंग्स. सो दैट इज वन आउटपुट, आई मीन वन थॉट चेन. सो आई एम नाउ थिंकिंग इन ब्रांचेस. एक ब्रांच मेरी ये हो गई थिंकिंग की, पहली तो नुआंस की हो गई, सेकंड हो गई कि एक पे फोकस करना है या ब्रॉडर रखना है. थर्ड मेरा थॉट रहेगा दैट सो आई हैव नॉट क्लोज माय ब्रांचेस. आई जस्ट नो इन माय माइंड कि ऐसे 3 अलग अलग थॉट लाइंस में ओपन कर रहा हूँ मेरे ब्रेन में, और हर एक में अलग अलग तरीके से परस्यू करते रहूंगा व्हाइल दिस इज गोइंग ऑन अंटिल आई डोंट हैव अ क्लियर क्लैरिटी. तो तीसरी लाइन ऑफ थिंकिंग वुड बी कि शेयरिंग ऑफ द जनरल हैबिट्स इज फाइन, बट final suggestion AI cannot give on the health, at least to a large extent, because there are many other things that are not seen. So I just have to also be mindful that whatever we are telling, first we also have to test it in GPT. So what I'll also do, that is my fourth line of thinking actually. Third line of thinking is कि I know that the output of chat GPT in the medical field is general suggestion कि exercise करो, ये खाओ, but I will not recommend ये दवा लो वगैरह वगैरह. And then the fourth line of thinking is कि I'll take few reports, blood reports to the GPT, and I'll see कि GPT को कैसे, what does GPT know about that? What can GPT tell me about the existing lab report that I'm passing it? Because in the background I'm anyway using ChatGPT, so I have to know that. So I do 10 tests. मैं 10 अलग अलग reports लूंगा यहाँ वहाँ से. अगर मैं ब्रॉड लेवल पे कर रहा हूँ तो मुझे अलग अलग टाइप के रिपोर्ट्स लेने पड़ेंगे. अगर मैं एक ही टाइप का ले रहा हूँ, कार्डियो है या डायबिटीज या थायराइड है, देन आई ओनली टेक दोज. आई either simulate the reports or get the reports from my friends and family and then see what is AI telling me, because ChatGPT के स्क्रीन पे जो आंसर आ रहा है वही आंसर अपने यहाँ पे आने वाला है. And then based on that we are going to add few more things कि we will be linking in our site probably कि थायराइड के लिए these are the common best practices, डायबिटीज के लिए these are the common best practices वगैरह वगैरह. So that common knowledge can either come through the database which is hard coded, or it can also come to the AI from the AI on the fly कि डायबिटीज अगर डिटेल वहाँ पे दिख रहा है तो it will automatically tell me कि be aware of these things वगैरह. So yes, I think it's a bigger project splitting into sub parts. So now that I have 4 lines of thinking, I'll start thinking simultaneously as my 5th line of thinking is कि ठीक है, ये तीनों चारों के ऊपर मैं simultaneously काम करता हूँ,
बट मीन वाइल वॉट डू आई, अगर मुझे स्टार्ट कर ही लेना है, अभी मेरे साथ एक दो लोग हैं उनको भी स्टार्ट करना है, तो एटलीस्ट व्हाट इज द कॉमन ट्रूथ दैट आई हैव टू डू एनीवे. सो देन द कॉमन ट्रूथ फॉर मी इज कि एटलीस्ट अपलोडिंग का ऑप्शन रखो. एआई को सबमिट हो रहा है वो एक देखना पड़ेगा, एंड एआई का जो भी जवाब है फॉर नाउ इन द विद इन माई ओन पर्सनल टेस्टिंग, चलो वो जवाब भी दिखा देते हैं. So while I am confused, or not necessarily confused, but while I don't have clear clarity about other things, I still have clarity about the first step, which is कि एक फॉर्म बनाओ, सबमिट करो, आंसर जो आ रहा है वो यहाँ पे डालो. At least I'll start with that while figuring things out parallelly the other things. That will be my thought process overall. So then I have 5 lines of thinking, and I'll kind of go on and on in those by doing some research, by talking to other people. Maybe if I know some doctors, I also talk to them कि how or I also first see कि यार बस थायराइड में 2 ही केसेस है, फॉर एग्जांपल 2 ही डेटा पॉइंट्स है, then what all things are can be discernible from that single those 2 data points, या फिर वो 2 डेटा पॉइंट्स के साथ एक्स्ट्रा चीजें भी लगती है. And then there is also last one caveat, which is that the data that we are using is going to the now we are not concerned with this in our capstone project, but if I was doing this as a commercial, then I also have to worry about the user privacy, that because it's a medical data which is sensitive and users are concerned about their privacy, then I also have my another line of thinking कि इसको फिर मैं how do I ensure that people trust me, and how do I build system such that it does not store user data, or if it stores then be open with it and telling people कि yes we do store data, कि मानस है and मानस के ये reports है, this information is going to be stored on our server, and that other option is you encrypt that data. Third option is you before sending it to ChatGPT you delete the patient record, so patient का नाम निकल जाएगा, so ChatGPT also does not have the correlation that ये इंसान का ये report है, and we also don't have that directly, but then okay हमारे database में तो रहेगा ही, so it's difficult. Then it's the encryption कि test report जो है वो encrypted form में save हो रहा है, so that it is not being checked even in the database or something like that. I mean, I'm just thinking aloud right now. So these are like different levels of thinking, and then I'll adjust. मैं बोलूँगा कि यार encryption छोड़ दो, अभी तो बस प्राइवेट लेवल पे करना है, तो लोगों का डेटा आ रहा है तो रख लेते हैं, एंड लोगों को बताते हैं कि नॉर्मल डेटा रिपोर्ट्स सेंड करो, एंड देन विद दैट आई हैव द क्लैरिटी देयर कि अगले 6 महीने के लिए let's not do encryption. Okay, then that line of thinking is now closed. Then you sort of get clarity on each of different lines, and then go on to it like that. So I think you are following, right? You? Yes. Actually, Yeah. actually, I followed every point that you told right now. And actually, this idea came in my mind because of the pain point which my sister and my closed one were facing, right? So they were actually getting the data, the lab reports, but they were not able to understand what this report is actually telling, right? So there were some terms that is very easy to understand for those persons who are able to understand English, right? But I actually want that everybody, whether he is understanding English, Marathi, Hindi, that yes, my LLM can be so powerful right now. If I want to change the language, then I can get the information from the lab report exactly in my language, right? So I can get the summary. So this is the idea, sir, that I thought that let's create the web application. So the purpose is actually only the first purpose is uploading my pathological report, whether it is
related to blood report, simple blood report. But yes, I can get the idea that yes, this blood report is telling me this thing, right? So every simple person, whether he is actually from city or rural area, he or she must get the idea that yes, my report is telling me this one. And when I am going to talk to the doctor, whatever the doctor is telling me, I can understand properly, right? Right. This is the core fundamental intent behind this web application, right? Right. And yes, yes, you are telling me about that also, that putting the lab report in ChatGPT. Yes, I put the lab report in ChatGPT also and got the idea. So I was not very happy to the idea that ChatGPT gave me, right? So I want to make the prompt so in such a way so that if anybody is coming to the web application, he can give the that prompt, and the web application gives the right understanding, right insight. Okay. So this is the first idea, and second is that, sir, actually many lab reports are actually coming because of the lifestyle of the people. So every 6 months, every 1 year, people are going to get the I mean their body check, right? So I want to have the comparison also from the previous report to this current report also, right? So Right. this is the Right. idea that yes, I can give this service in web application or not. So this is the two things. And after that, I want to just tell you also that yes, I wanted to connect this lab also. There are so many labs. They are actually having the softwares. They are actually creating the report, right? But they are not giving the proper idea that yes, you can have this much health suggestions, right? So there are so many. There are so other companies like Max. Max, I know. Max is giving the report. It is also giving the comparison, and it is also giving the health suggestions also, right? So I am following the Max, and because of that thing, I wanted to improvise on this web application. Right. I got it. Yeah. So I think, yeah, I mean, I follow what you're saying. So I think, so couple of thoughts then as a project, I would say, Yeah. just explaining what those terminologies are like with this sample report जो अभी मैंने दिया. So I think factual information भी अगर regional language में आती है, that is still useful for or from the technical and also social purposes कि let's say report क्या बोल रहा है कि ये count कम है, इतना होना चाहिए, तुम्हारा इतना है, and then this information is coming in your regional language कि वाइट ब्लड सेल्स इतने हैं, नॉर्मल है, एंड देन जस्ट लाइक वन लाइन की ज़्यादा है नहीं है और समथिंग लाइक दैट, और इवन इग्नोर दैट बट जस्ट वर्डिंग्स, मतलब फैक्चुअल ट्रांसलेशन इज पॉसिबल ऑफ द रिपोर्ट्स with ChatGPT without insights into the report, which is the first step anyway कि इतना भी मिल गया तो भी काफ़ी बड़ी चीज़ है for many people actually. Yes. So I think as a project, the first step would my first step would be this, that upload report, and factual के लिए अभी ये इत्तेफाक से probably for example उसने दे दिया because tell me what this report tells me, generally वो हमेशा ऐसे ही देगा, ऐसे नहीं है, कभी कभी it may hallucinate, it may add its own thoughts. So we'll have to improvise on that final prompt, but once that final prompt is there कि जो largely काम कर रहा है, कि जो hallucinate नहीं कर रहा है बट factual मुझे information बस translate करके दे रहा है tabular form से पैराग्राफ फॉर्म में मेरे लैंग्वेज में. तो मेरा फर्स्ट माय फर्स्ट MVP मिनिमल वायबल प्रोडक्ट विल बी अपलोड रिपोर्ट, सिलेक्ट लैंग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश, सबमिट, एंड देन AI का मुझे ऐसे जवाब मिलेगा बस नीचे, नथिंग एल्स, इट जस्ट लाइक दैट. एंड इफ आई वांट टू गेट सम ट्रैक्शन आई विल से कि डायरेक्ट डिलीट कर लो, मतलब नो यूजर, जस्ट अपलोड, गेट द आंसर एंड बी डन बेसिकली, लाइक इन द फर्स्ट डे, मे बी सेकंड डे. And now moving on to the actual, let's say अगर ये launch करना है and then doing that, then of course previous reports and all those things help. So we can talk separately about that because there is a medical project that we are pursuing quite seriously as well. It's called Doctora. I'll share details, but Doctora project I had assigned to an MCA team जो probably the college did not accept, but anyway. So the idea was to kind of save patients' time in the inpatient scenario.
कि 1% डॉक्टर है, वेटिंग में काफी लोग हैं, एंड देन व्हेन दे आर वेटिंग दे जस्ट स्कैन द QR कोड, आंसर फ्यू क्वेश्चंस कि वो क्यों आए हैं, लाइक मेजर कंसर्न, एंड देन द डॉक्टर कैन से 5-10 मिनट्स और 15 मिनट्स इनिशियली कि बुखार आया था, कब से आया था, क्या खाया था, क्या पिया था, एटसेट्रा एटसेट्रा. And the other module to that was this only, where the reports are being stored, not the analysis, but just the storing of the reports, which I was trying to solve 4 or 5 years back. And the problem, as you also stated, was that ki when we do reports, we go to multiple lab companies, and then कभी SRM में गए, कभी Metropolis में गए, कभी डॉक्टर लाल के पास गए, and then everybody gives you PDF, but you lose the PDF over time, and then you don't have access to it. So just one platform कि जहाँ पे मैं बस records डाल रहा हूँ मेरे कि सब, so that I have the previous data. And at that time ChatGPT wasn't there, so I wasn't thinking about analysis or anything as such, but just common repository for, you can think of it as Google Drive for my personal medical reports basically. But yes, I think we will take that discussion separately and see if you want to explore this, if there are any possibilities. But right now, just purely as a project development, I think the first step is that you upload karo file, preview, right? So you have already done wireframing. So this looks good, wireframing, yeah. Initially, I'll ignore snapshot and things like that, because for me, actually, I'm not sure about these alerts and analytics initially कि कितना data कैसे आएगा, but I think it's okay to be there. And then your health intelligence partner name, password, ठीक है, sounds good. Yes, sir. Actually, it was just for the initial purpose. I know that this was not in the ordered way, but the way you are telling me, that is the ordered way. I will start on that part, pen and paper, right? Right. It was actually created by the ChatGPT only. Yeah. Yeah. That's all right. Yeah, that's okay. Sure. Thank you. Yes, all right. Okay, I think this went long, so we can stop here. आणि तुमचे जे बाकीच्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत ते आपण सेपरेट चॅट्स टीममध्ये बोलूयात. जे फिजिकली आहेतच ऑफिसमध्ये येत आहेत, विल एनिवे मीट अँड टॉक. जे ऑनलाईन आहेत आणि किंवा जे हायब्रिड टीम्स आहेत तुम्हाला पण ग्रुपमध्ये टाकावंच लागेल. इनफॅक्ट इवन ऑफलाईन स्टुडंट्स, जस्ट टू कीप मी ऑल्सो अपडेटेड, अँड फ्रॉम दिस पॉईंट ऑनवर्ड्स इट्स नॉट जस्ट 3 hours 10 to 1. Because till the capstone project, the time period is any time that you want to work on collaboratively. So for common clarity, even for you, it is important that you put it in the respective group, at least the messages. And I hope that I'll see more screen sharing or voice sharing sessions between you, so that तुमचा inclusively एक project तयार होतोय. All right, so with this I'll stop. Thank you. It would be great if you share the Excel sheet on resources channel, that Excel sheet that you made today. All right. So मी रेकॉर्ड करत होतो, आता आय विल स्टॉप द रेकॉर्डिंग.